इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं लेक्चर नंबर 3 आणि हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे EMI मधला, ज्याचं नाव आहे हॉल इफेक्ट किंवा मोशनल इफेक्ट. याच्यामध्ये आपण दोन गोष्टींचा अभ्यास करणार की एखादा रॉड जेव्हा ट्रान्सलेट करत असतो म्हणजे असा सरळ चालत असतो एखाद्या वेलॉसिटीनी, तर त्याच्या एंड्सच्या अक्रॉस किती EMF इंड्यूस होतो याच्यावरचे प्रश्न. आणि एखाद्या रॉडला जर रोटेट केलं सर असं है ना, जो रोटेट केला पण असं रोटेट, तर रोटेट केल्यानंतर पण एक रोटेशनल EMF चा कन्सेप्ट शिकणार. इथे कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांना, पण आपण भरपूर प्रश्न सॉल्व्ह करू म्हणजे तुझा कॉन्फिडन्स एकदम वाढून जाणार आहे. चला पटकन सुरू करू. जर तू पहिले 2 लेक्चर बघितले नसतील तर बघून घे, कारण त्याच्यामध्ये लेन्झेस लॉ आणि फॅरेडे लॉ शिकवलाय मी, त्याचा बेस असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला चालू करू आपण. सगळ्यात पहिले सर मोशनल EMF चा अर्थ काय होतो. मोशनल EMF म्हणजे काय की एखाद्या रॉडचा, आपल्याला रॉडसाठी शिकायचंय प्रायमरीली, रॉडच्या मोशनमुळे, रॉडला जर मी मोशन दिलं, काहीतरी वेलॉसिटी दिली ना, तर त्याच्या मोशनमुळे रॉडच्या एंड्सच्या क्रॉस काय इंड्यूस होतो सर, EMF इंड्यूस होतो. याला आपण मोशनल EMF म्हणतो. पण मग सर तो कसा होतो, अचानक होतो का, नाही, तर ते आता आपल्याला समजून घ्यायचंय. चला मी काहीतरी नाव देतो बेटा. काय नाव देता सर, की रॉडच्या एंड्सला आपण नाव देऊ, हा A एंड आहे आणि हा B एंड आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण काय करू ना, रॉडला V वेलॉसिटीने घेऊन जाऊ, राईटला घेऊन जा सर, V वेलॉसिटीने, काही प्रॉब्लेम नाही. आणि ही वेलॉसिटी जी आहे बेटा ती कॉन्स्टंट वेलॉसिटी मी पकडतोय. बर, हे काय सर, हे तर ही रेलिंग, रेलिंग म्हणजे काय, तर एक असं तू समजू शकतो, हे मेटॅलिक असं सर्किट आहे, मेटॅलिक सर्किट सारखं आहे, बार येथे 3 बार आहेत आणि त्याच्यावरती हा रॉड आहे. बरोबर आहे, ओके सर. आपल्याकडे अजून आहे मॅग्नेटिक फील्ड. तर मी कन्सिडर करतो की माझ्याकडे पूर्ण रिजन मध्ये इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे. आउटवर्ड असली तरी हरकत नाही, मी फक्त कन्सिडर केले बेटा इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. ओके सर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मला एक सांगा की हा रॉड जेव्हा मोशन करेल तेव्हा काय होणार आहे. पहिले तर तुम्हाला सांग, रॉड रेस्टला जेव्हा असेल तेव्हा फ्लक्सचा काही परिणाम होईल का. फ्लक्सला काहीच परिणाम होणार नाही सर, कारण काहीच बदलणार नाही, ना की एरिया बदलेल. कुठला लूप, आता लूप कुठे तुला हे पण सांगावं लागेल. सर आपण लूप कुठला घ्यायचा, बघ तुला दिसतोय का, हा एक एरिया क्लोज लूप तयार होतोय की नाही, क्लोज लूप तयार. तर हा रॉड जेव्हा रेस्टला असेल तेव्हा मला काही विषय नाहीये, तेव्हा फ्लक्स चेंज होत नाही. मात्र हा रॉड जसा जसा मूव्ह करेल ना बेटा, तसा तसा फ्लक्स चेंज होणार आहे. का चेंज होईल सर, कारण हा रॉड असा जर मूव्ह झाला तर हा एरिया बदलतोय. बघ आधी एवढा एरिया होता, थोडासा इकडे गेल्यानंतर एवढा एरिया होईल की नाही, होईल सर. आणि एरिया जर वाढला किंवा फ्लक्स जर वाढला तर मग परत फॅरेडे आणि लेन्झेस येऊन जाणार आहे. बरोबर आहे. आपण एक एक गोष्ट लिहू बघा. सगळ्यात पहिले मला सांगा, मी असं पकडू का की ही लेंथ जी आहे सर, ही याची जी लेंथ आहे ती x आहे. कुठल्याही मोमेंटला मी पकडतो x लेंथ आहे आणि x व्हेरिएबल आहे. आणि ही जी ब्रेड्थ आहे ना सर, ही तुम्ही पकडा L आहे. तर बेटा मला सांग, तू फ्लक्स काय लिहू शकतो. तर फ्लक्स सर मी लिहू शकते, काय लिहू शकते दीदी, फ्लक्स लिहू शकते मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस 0. कॉस 0 का बरं, कारण की मॅग्नेटिक फील्ड पण आतमध्ये आणि एरिया वेक्टर पण आतमध्ये घेतलं तर हरकत नाही, मॅग्नेट्यूड तेच राहणार आहे. बरोबर आहे, ओके सर. मग आता मी असं लिहू शकते सर, फाय इज इक्वल टू बी इंटू ए. आता याला असं लिहा, मॅग्नेटिक फील्डला बी राहू द्या, ती तर बदलत नाहीये. एरियाला काय लिहू शकतो मी, एल इंटू एक्स. एल इंटू एक्स लिहू शकतो की नाही, लिहू शकतो सर. आता जर मी याला डिफरन्शिएट केलं, मला फक्त बघायचंय की मॅग्नेट्यूड ऑफ EMF काय राहील, मॅग्नेट्यूड, फॅरेडेचा लॉ. फ्लक्स आहे, फ्लक्स बदलतोय तर EMF इंड्यूस होणार आहे. तर मग मी लिहू शकतो की डी फाय बाय डी टी इज इक्वल टू, याचा जर मॅग्नेट्यूड घेतला तर मला EMF मिळून जाईल. आणि सर तो किती येईल, तर याला डिफरन्शिएट करावं लागेल बेटा विथ रिस्पेक्ट टू टाइम BLX ला. तुम्ही जर थोडंसं नीट लक्ष दिलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल. काय कळेल सर, की याच्यापैकी काय व्हॅरी करते सांग मला. मॅग्नेटिक फील्ड बदलते का, नाही बदलत सर. अच्छा, लेंथ बदलते का, लेंथ ही वाली जी ब्रेड आहे, ही जी ब्रेड आहे ती बदलते का, नाही बदलत. हा एक्स बदलतो का, निश्चितपणे बदलतो. म्हणजे मी असं करू शकतो बघा, EMF ला लिहू शकतो बेटा आपण, EMF इज इक्वल टू B इंटू L इंटू dx बाय dt.
या dx बाय dt ला मी v म्हणतो आणि ईएमएफ इंड्यूस जो झालाय त्याला आपण लिहू शकतो ईएमएफ इज इक्वल टू BLV. यालाच आपण म्हणतो, काय म्हणतो सर, याला आपण म्हणतो बेटा मोशनल ईएमएफ. ठीक आहे, ड्यू टू रॉड. ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, मोशनमुळे ईएमएफ इंड्यूस झालाय. आणि हा जो ईएमएफ हा कसा आहे सर, हा कॉन्स्टंट आहे. तुला दिसतोय का हा जो ईएमएफ आहे बेटा, हा काय आहे सर, कॉन्स्टंट आहे. का बरं कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट यासाठी आहे कारण माझ्याकडे व्ही काय आहे, व्ही कॉन्स्टंट आहे म्हणून. वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे एक बॅटरी सारखं तयार झालंय सर, बॅटरी सारखं तयार झालंय. रॉड एका बॅटरी सारखा बिहेव करायला लागलाय. म्हणजे सर आता ईएमएफ असेल तर करंट सुद्धा असेल का? हो असेल. करंटची डायरेक्शन सांगता का? सांगतो. मला सांग करंटची डायरेक्शन कशी येणार आहे? डायरेक्शन ऑफ करंट साठी आपण काय यूज करतो सर? लेंझेस लॉ. डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट. सगळ्यात पहिले मला सांगा आतमधला फ्लक्स जो आहे बेटा, आतमधला फ्लक्स म्हणजे काय म्हणायचंय मला? मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे ना, म्हणून मी त्याला आतमधला फ्लक्स म्हटलं. ठीक आहे, आतमधला फ्लक्स वाढतोय सर. का बरं वाढतोय? कारण की माझ्याकडे एरिया वाढतोय. बरोबर आहे. मग सर जर आतमधला फ्लक्स वाढतोय तर आतमधला फ्लक्स कमी करायचा आहे मला. कोण कमी करायचंय? हे सगळं मी शिकवलंय विद्यार्थ्यांना. कधी कुठं शिकवलं सर आपण? कुठं शिकलो बेटा सांग? फॅरेडे आणि लेंझेस मध्ये. कमी करायचं सर. कोण कमी करणार? इंड्यूस करंट. कोण कमी करणार सर? इंड्यूस्ड करंट. इंड्यूस्ड करंट हे कमी करणार. मग आता इंड्यूस्ड करंट कसा पाहिजे? मला आतमधला फ्लक्स कमी करायचा आहे म्हणजे मला बाहेरचा फ्लक्स वाढवायचा आहे. याचा अर्थ मला असा करंट पाहिजे की मॅग्नेटिक फील्ड बाहेर पाहिजे सर. मॅग्नेटिक फील्ड बाहेर कशी आहे? बघ, राईट हँड रूल लाव. आला का बाहेर? आला बाहेर? आला बाहेर? आला का बाहेर? हो सर. म्हणजे करंटची डायरेक्शन हमखासपणे कशी असणार आहे सर? असा असणार बेटा करंट. हा करंट आहे. ही झाली करंटची डायरेक्शन. म्हणजे जो करंट आहे ना, इंड्यूस करंट, तो कसा आहे सर? मी लिहितो त्याला. जर आपण पकडलं तर A to B आहे बेटा. कसा आहे सर तो? A to B. जर मला करंटची डायरेक्शन कळाली आणि जर तुला ईएमएफ पण कळाला तर मी या रॉडला ना बॅटरी सारखं रिप्लेस करू शकतो. तुम्ही कसं दाखवू शकता सर? या रॉडला सांगतो बेटा. नेहमी लक्षात ठेव, करंट असा चाललाय ना, रॉड मधून बघायचा. करंट असा चाललाय आतमध्ये, बॅटरीच्या आतमध्ये करंट कसा जातो? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बॅटरीच्या आतमध्ये जसं एखाद्या लूपच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी असते? साऊथ ते नॉर्थ असते. बरोबर. तसं बॅटरीच्या आतमध्ये करंट कसं जातो सर? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे कुठे ना कुठे माझ्याकडे हा निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे. इकडे निगेटिव्ह आणि इकडे काय सर? हा पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे. म्हणजे हा जो रॉड आहे ना, हा असा बिहेव करेल. हा ईएमएफ आहे बेटा. ईएमएफ इज इक्वल टू किती आहे सर? हा BLV. विषय संपला. आला लक्षात? येस सर, लक्षात आलेला आहे. काही प्रॉब्लेम नाहीये सर. आता आपल्याला काही गोष्टी बघायच्यात. काय बघायचंय सर? सगळ्यात पहिले मला एक सांगा. काय सांगा? की सर जर आपण रेजिस्टन्स पकडला, कोणाचा रेजिस्टन्स पकडला सर? जर मी रेजिस्टन्स पकडला बेटा, या टोटल रेलिंगचा सगळ्यांचा मिळून रेजिस्टन्स पकडला मी. काय रेजिस्टन्स पकडला? R रेजिस्टन्स पकडला. ठीक आहे ना? या पूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स मी R पकडला. तर मला करंट काढता येईल का? करंट काढता येईल ना सर. करंट काय असेल? ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स. याचा अर्थ मी लिहू शकतो करंट जे आहे ना सर, ते तुम्ही लिहा BLV अपॉन R. करंटचं एक्सप्रेशन आलेलं आहे. ठीक आहे. आणि हा कसा करंट आहे सर? हा कॉन्स्टंट करंट आहे. तुला दिसत असेल तर, कारण याच्यात काहीच बदलत नाही. B नाही बदलत, L नाही बदलत, V नाही बदलत. अजून एक गंमत आहे. काय गंमत आहे? तू जर नीट बघितलं बेटा तर तुला वाटतं का की या रॉडवर सर, या रॉडवर मॅग्नेटिक फोर्स लागेल? अरे मॅग्नेटिक फोर्स लागेल की नाही? हो. कसं? हा रॉड असा आहे. आता या रॉड, हा रॉड कसा, याच्यात करंट कसा आहे सर? करंटची डायरेक्शन काय? ही करंटची डायरेक्शन आहे. बरोबर. अच्छा, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. जर तू थोडंसं डोकं लावलं बेटा, कसं डोकं लावायचं सर? जर तू मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट तुला आठवत असेल तर करंटची डायरेक्शन ही, करंटची डायरेक्शन अंगठा. ठीक आहे सर. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आतमध्ये. F इज इक्वल टू IL क्रॉस B आपण लिहितो. बरोबर आहे की नाही? IBL. तर याच्यावर मॅग्नेटिक फोर्स लागला पाहिजे. कसा लागला पाहिजे सर मॅग्नेटिक फोर्स? महत्वाची गोष्ट सांगतोय सर, मॅग्नेटिक फोर्स लागला पाहिजे असा. लागेल की नाही लागणार सांगा? तर 100% लागेल. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे सर. हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे ना,
तो असणार आहे IBL. IBL का बरं? कारण 90 डिग्री अँगल आहे. कशा कशामध्ये 90 डिग्री अँगल आहे सर? करंटमध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि लेंथमध्ये आहे की नाही? करंट असा चाललाय, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आणि लेंथ अशी, बरोबर आहे की नाही? आपण कशा कशात अँगल बघतो? एल आणि बी मध्ये म्हणायचे मला. IL क्रॉस बी आहे ना, तर एल आणि बी मध्ये किती अँगल आहे? 90 डिग्री आहे सर. ओके ओके. आता तुला एक गोष्ट कळत असेल की हा जो फोर्स आहे बेटा, हा जो FM आहे, हा काय करेल सर? हा करेल सर वेलॉसिटी कमी करायचे प्रयत्न करेल. का? कारण आपण असं चाललोय कॉन्स्टंट वेलॉसिटीने, चाललोय की नाही? हो. कारण की हा जो फोर्स आहे हा वेलॉसिटी कमी करायचा प्रयत्न करेल, रॉडचा रिटार्ड करायचा प्रयत्न करेल. याचा अर्थ मला एक एक्सटर्नल फोर्स लावावा लागणार आहे एवढ्याच मॅग्निट्यूडचा. तुला कळतंय का? एवढ्याच मॅग्निट्यूडचा मला एक एक्सटर्नल फोर्स लावावा लागणार आहे, सो दॅट हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील आणि मला कॉन्स्टंट वेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन 0 मिळेल. आलं लक्षात? याचा अर्थ बेटा मी असं लिहितो, कसं लिहायचं याला? टू कीप V इज इक्वल टू कॉन्स्टंट, टू कीप V इज इक्वल टू कॉन्स्टंट, F एक्सटर्नल आपल्याला लावावा लागेल आणि तो F एक्सटर्नल किती असेल सर? एवढाच असेल. किती असेल? IBL. अच्छा, IBL चा अर्थ काय होतो? IBL चा अर्थ होतो तरी काय? I च्या जागी टाक, I च्या जागी काय टाकणार? BLV. I च्या जागी टाक BLV, ठीक आहे, अपॉन R इंटू BL. एक महत्वाचं एक्सप्रेशन आलेलं आहे. एक्सटर्नल फोर्स जो आहे, एक्सटर्नल फोर्स तो किती आहे सर? एक्सटर्नल फोर्स आहे B स्क्वेअर L स्क्वेअर, B स्क्वेअर L स्क्वेअर V बाय R. हा आहे एक्सटर्नल फोर्स. काय डाऊट आहे का? हा एक्सटर्नल फोर्सचा मॅग्निट्यूड आहे बेटा. एक्सटर्नल फोर्स म्हणा, मॅग्नेटिक फोर्स म्हणा, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर तुला करंट पण माहिती असलं पाहिजे. आलं की नाही लक्षात? येस सर. अजून संपलेलं नाहीये, थांब जरा, ऐक जरा. एक गोष्ट आहे सर, काय? तुम्ही काय बोलले की सर एखाद्या रॉडवर, हा जो आपला रॉड आहे त्या रॉडवर मॅग्नेटिक फोर्स लागतोय, बरोबर आहे ना? आणि एक्सटर्नल फोर्स सुद्धा लागतोय. हो, हेच बोललो मी, वेगळं काहीच बोललो नाही. हा एक्सटर्नल फोर्स आहे सर आणि हा मॅग्नेटिक फोर्स आहे. आता तुला एक गोष्ट सांगतो बेटा की पॉवर एक कोण डिलिव्हर करणार आहे? पॉवर डिलेवर्ड बाय एक्सटर्नल फोर्स. बाय एक्सटर्नल फोर्स किती असेल? एक्सटर्नल फोर्स पॉवर डिलिव्हर करेल की नाही? फोर्स पण आहे आणि वेलॉसिटी पण आहे. फोर्स आणि वेलॉसिटी एकाच डायरेक्शनला. याचा अर्थ जी पॉवर असेल सर, ती पॉवर किती असेल बेटा? पॉवर असेल फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्सला आता आपण लिहिलं होतं, काय लिहिलं होतं? फोर्स बघा, फोर्स होता B स्क्वेअर L स्क्वेअर V बाय R. याचा अर्थ इथे यायला पाहिजे B स्क्वेअर L स्क्वेअर V बाय R आणि इंटू V. कॉस, इथं कॉस थिटा लिहायची गरज आहे का? नाही, कारण पॉवर मध्ये, याच्यामध्ये फोर्स आणि वेलॉसिटी मध्ये किती अँगल आहे सर? 0 अँगल आहे ना. F डॉट V लिहायची गरज नाही. मग याचा अर्थ मी डायरेक्ट म्हणू शकतो की ही जी पॉवर आहे सर, ही पॉवर किती आली बेटा? B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर बाय R. ही पॉवर कोणी दिली? ही पॉवर कोणी दिली सर? तर ही पॉवर दिली या एक्सटर्नल फोर्सनी. आता ही पॉवर गेली कुठे? जर तू पॉवर किंवा एनर्जी दिली तर ती एनर्जी कशात तरी कन्वर्ट व्हायला पाहिजे किंवा दिसायला तरी पाहिजे मला. अरे बरोबर आहे की नाही? ओके सर, कारण बघ बेटा, ही पॉवर दिली आपण. पॉवर असतं रेट ऑफ डुईंग वर्क किंवा कायनेटिक एनर्जी चेंज डिवायडेड बाय टाइम. पण इथे कायनेटिक एनर्जी बदलत नाहीये कारण वेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग पॉवर गेली कुठे? एनर्जी गेली कुठे? तर एनर्जी कशात जाते? तर बघा, धिस पॉवर, महत्वाचा मुद्दा आहे, धिस पॉवर इज wasted in form of heat, across resistor. जो रेजिस्टर आहे ना बेटा, आपल्याकडे जो रेजिस्टर होता ना त्या सर्किटमध्ये, सर्किट आठवतंय तुला? हे बघ, हे जे सर्किट आहे ना, हा जो रेजिस्टर होता ना, या रेजिस्टर मधून जो करंट जातो ना, त्या करंटमुळे जी पॉवर उत्पन्न होते ना, ती एवढीच पॉवर असते जेवढी त्या एक्सटर्नल एजंटने दिली. म्हणजे मला म्हणायचं आहे की ही जी पॉवर आहे ना, ही किती असणार आहे सर? I स्क्वेअर R असणार आहे बेटा. काय असणार आहे सर? I स्क्वेअर R. हाच पॉवरचा फॉर्म्युला असतो. हो सर,
याचा अर्थ जर तू नीट बघायला गेला तर हे किती येईल, आय स्क्वेअर, आयला लिही परत, बी, आयचा काय फॉर्म्युला होता आता आपण इथे लिहिलेला होता फॉर्म्युला सर, आयचा फॉर्म्युला कुठे गेला, BLV बाय आर, तर BLV बाय आर चा स्क्वेअर इंटू आर. हे जर तू करून बघितलं ना कॅल्क्युलेशन तर तुला काय येईल, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. ही पॉवर जी वेस्ट झाली आहे आणि ही पॉवर जी एक्सटर्नल एजंटनी सप्लाय केलेली आहे या दोन्ही इक्वल आहे म्हणून याची स्पीड वाढते का, वाढत नाही. आलं लक्षात? येस सर. सर मग मॅग्नेटिक फोर्स पॉवर नाही देणार का सर? बिलकुल नाही. मॅग्नेटिक फोर्स कधीच वर्क करतो का बेटा? मॅग्नेटिक फोर्स वर्क करत नाही. इथे मॅग्नेटिक फोर्स कुठल्याही प्रकारचा वर्क करणार नाही म्हणून इथे पॉवर नाही होत. मग कुठे पॉवर होते सर? एक तर रेजिस्टरच्या अक्रॉस, ही रेजिस्टरच्या अक्रॉस आणि ही काय एक्सटर्नल एजंटनी दिलेली. तुला बघ पटकन आपण काय काय शिकलो सांगतो. रॉडचं मोशन होतं सर, रॉडचं मोशन झालं, रॉडचं मोशन झाल्यामुळे फ्लक्स जो आहे तो फ्लक्स बदलला, फ्लक्स बदलल्यामुळे EMF इंड्यूस झाला ज्याचं मॅग्निट्यूड आहे BLV. करंट कसा काढणार? करंट काढायला बेटा तुला हे बघावं लागेल, डायरेक्शन ऑफ करंटसाठी लेंझेस लॉ लावावा लागेल. हा पुढे जात होता, मग आतमधला फ्लक्स वाढत होता, मग आपल्याला बाहेरची मॅग्नेटिक फील्ड तयार करावं लागेल आतमधला फ्लक्स कमी करायसाठी. म्हणून करंट कसा आला सर? तर करंट असा आला की नाही, करंट अँटी क्लॉकवाईज आला. मग करंट काढला सर, करंटचं मॅग्निट्यूड काढता येईल का? तर EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणून करंट काढला जो की आला माझ्याकडे BLV बाय आर. आला का? आला सर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू काय. या मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू काढली कारण एखाद्या वायरमधून जर करंट असेल आणि करंट जात असताना मॅग्नेटिक फील्ड जर परपेंडिक्युलर असेल तर फोर्स लागायला पाहिजे. तो फोर्स असतो सर IBL. मी म्हणतो एवढाच फोर्स लागायला पाहिजे एक्सटर्नल फोर्स, कारण की वेलॉसिटी काय सर? वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे नेट फोर्स 0 पाहिजे. बरोबर आहे. मग एवढा फोर्स लावला, एक्सटर्नल फोर्स एवढा लावला सर, IBL ची व्हॅल्यू टाकली, त्या एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू आली बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही बाय आर. हे तुला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर आपण थोडं पॉवरची चर्चा केली बेटा. पॉवर ही जी पॉवर जो एक्सटर्नल एजंट देतो त्याचं एक्सप्रेशन, आणि तेच ही पॉवर कुठे गेली सर? इन द फॉर्म ऑफ हीट डिसिपेट झालेली आहे. आलं लक्षात? येस सर. चला आता प्रश्न करू आपण. फॉर्म्युला वगैरे चर्चा भरपूर झाली, पटपट प्रश्न सुटणार आहेत आता. पहिला प्रश्न काय सर? अ मेटॅलिक रॉड कम्प्लीट्स इट्स सर्किट एज शोन इन द फिगर. द सर्किट इज नॉर्मल टू द मॅग्नेटिक फील्ड. सेम केस आहे जी आपण डिस्कस केलेली आहे. त्यांनी काय विचारलंय? फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द रॉड विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी, म्हणजे एक्सटर्नल फोर्स विचारलेला आहे बेटा. एक्सटर्नल फोर्सचा फॉर्म्युला काय सर? आता आपण बघितलं होतं एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू, फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही बाय आर. बस टाकून दे, याच्यात सबस्टिट्यूट कर. बी चा स्क्वेअर म्हणजे 0.15 चा स्क्वेअर, लेंथ आहे 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 करावं लागेल तुला. याचा स्क्वेअर इंटू वेलॉसिटी दिली त्यांनी 2 मीटर पर सेकंड आणि डिवायडेड बाय किती आहे सर? रेजिस्टन्स दिला असेल, रेजिस्टन्स आहे 3. हे जरा व्यवस्थित कराल, हे यायला पाहिजे. 15 चा स्क्वेअर किती असतो? 225. ठीक आहे. आणि इंटू किती येईल सर? 10 ची पॉवर -4 इंटू 5 चा असतो बेटा 25 इंटू 10 ची पॉवर -2 इंटू 2 डिवायडेड बाय 3. आता हे करून घ्याल. आता याच्यात काही राहिलं नाही. ठीक आहे. आता हे किती येणार आहे सर? आता 225 ला आपण कशाने डिवाइड करणार आहे सर? 3 ने डिवाइड केलं तर हे किती यायला पाहिजे? हे यायला पाहिजे 75 है ना. येत आहे सर 75. बरं आलं 75. त्याच्यानंतर पुढे काय? 25 इंटू 75. आता 25 इंटू 2 किती येते सर? 50. म्हणजे इथे यायला पाहिजे 75 इंटू 50 इंटू 10 ची पॉवर -6. ओके सर. ओके. याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती यायला पाहिजे? तर याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येईल, हे यायला पाहिजे, हे 10 चे 2 शून्य झाले -4 आणि 75 इंटू 2 75 म्हणजे 37.5 इंटू 10 ची पॉवर -4 म्हणजे हे यायला पाहिजे 3.75 इंटू 10 ची पॉवर -3. चेक करून घ्या है ना, एवढं अवघड नाही आहे. इथे जर तुम्ही केलं तर किती येणार आहे सर? 75 इंटू याला कराल तर येईल किती येईल सर? 100/2 लिही याला आणि 10 ची पॉवर -6 हे -4 होऊन जाईल बेटा. हे यायला पाहिजे किती सर? 37.5 इंटू 10 ची पॉवर -4. याला जर तू नीट लिहिलं तर तुला येईल बेटा 3.75 इंटू 10 ची पॉवर -3. असे प्रश्न थोडेसे जपून यासाठी करत जा ना, कारण इथे पॉवर मध्ये गडबड होऊ शकते. एक जरी डेसिमल इकडे तिकडे झाला ना तर आन्सर लटकू शकतं बेटा तुझं. हा म्हणजे बघा आता मी अजून एक चूक केली. इथे काय चूक केली? मी हे सॉल्व्ह करत बसलो. हे एक्झॅक्ट व्हॅल्यू सॉल्व्ह करायची गरजच नाही, फक्त पॉवर चेक करायची काय येणार आहे, कारण इथे हे फिक्स नंबर आहे की नाही सर? फिक्स नंबर. येस सर. चला इथे
हा काय प्रश्न आहे सर? सेम, एकदम सोपा आहे. रेक्टँग्युलर लूप आहे बेटा, हा स्लाइड करतोय. मॅग्नेटिक फील्ड कशी? मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये दिली बघ, नीट वाच. मॅग्नेटिक फील्ड इन टू द पेपर आहे, ठीक आहे ना. आता त्यांनी काय विचारलंय आपल्याला? तर आय विचारलंय, I1 विचारलंय आणि I2 विचारलंय. ठीक आहे, करून घेऊ. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? की आता हे विसरून जा, फक्त तू याच्यासाठी बघ. याच्यासाठी, या सर्किटसाठी इनवर्ड मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय ना? मला सांगा, इथून इनवर्ड मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय कारण एरिया वाढतोय, हा वाला एरिया वाढतोय. म्हणजे त्याला इनवर्ड कमी करायचंय, म्हणजे आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड असली पाहिजे. आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड, आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे करंटची डायरेक्शन काय असली पाहिजे? करंटची डायरेक्शन ही असली पाहिजे. आणि असली पाहिजे की नाही करंटची डायरेक्शन? येस सर. तसं जर तू इकडचं बघायला गेला, याला विसरून जा, फक्त इकडे बघ. इकडे बघितलं तर तू एरिया कमी व्हायला लागलाय. इनवर्डचा एरिया काय व्हायला लागलाय सर? कमी व्हायला लागलाय. म्हणजे इनवर्ड फ्लक्स कमी होतोय, म्हणजे तो इनवर्ड फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल. इनवर्ड फ्लक्स कसा वाढेल? त्यामुळेच पण करंटची डायरेक्शन हीच पाहिजे, है ना. कारण या डायरेक्शनमुळे इथे करंट कसा येतो बेटा? इनवर्ड येतोय. इथे इनवर्ड वाढवायचं आहे आणि इथे काय करायचं सर? आउटवर्ड वाढवायचं आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन हीच आली. आता डोळे बंद करून तुम्ही काय लिहाल माहिती का? EMF ची व्हॅल्यू लिहाल. किती येते ती? सर ती येते BLV. ती काय येणार आहे नेहमी? BLV. आपण डेरिव्हेशन करून झालेलं आहे. याचा अर्थ तुला इकडून EMF आलाय बेटा, आणि हा रेजिस्टन्स RR. सर्किट कसं तयार झालं बघ? सर्किट अगदी सुंदर सर्किट तयार झालेलं आहे. कसं सर? हे जे EMF आहे हे आहे BLV, ठीक आहे. इकडे माझ्याकडे एक रेजिस्टन्स आहे, असा वाला रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर इकडे एक रेजिस्टन्स आहे, ठीक आहे ना सर? ओके. आणि इकडे एक रेजिस्टन्स. हा एक रेजिस्टन्स आहे. झालं? म्हणजे हा आला R, आणि हा किती सर? R, आणि हा पण किती बेटा? R. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला काय विचारलंय? आपल्याला करंट विचारलाय. I विचारलाय, I1 विचारलाय, I2 विचारलाय. हा बघा, हा I आहे, ठीक आहे. I1 कुठला आहे सर? हा I1 आहे. आणि हा काय सर? I2 आहे, है ना. तर टोटल I काढून टाकू. I कसा काढणार सर? I काढायला खूप सोपं आहे बेटा. R आणि R हे काय? R आणि R पॅरलल मध्ये. हे R आणि हा R पॅरलल मध्ये, म्हणजे आलं R/2. R/2 आणि R सिरीज मध्ये, म्हणजे 3R/2. मी डायरेक्ट लिहितो BLV डिवायडेड बाय 3R/2. म्हणजे हे किती येणार आहे सर? हे येणार आहे बेटा 2BLV बाय 3R. 2BLV बाय 3R टोटल करंट आहे. आता हा टोटल करंट डिवाइड होईल कसा? अर्धा इथे आणि अर्धा इथे, कारण रेजिस्टन्स काय सर? सेम आहे, है ना. आता करंट इलेक्ट्रिसिटी तर शिकवणार नाही तुम्हाला इथे. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे बघा? I1 इज इक्वल टू I2 BLV बाय, हा हे यायला पाहिजे. I1 इज इक्वल टू I2 BLV बाय 3R, आणि इथे किती येतलं बेटा? टोटल करंट 2BLV बाय 3R. आलं लक्षात? येस सर. पुढे जाताना बघा, पुढे काय म्हणतोय प्रश्न? पुढे म्हणतोय सर, अ कंडक्टिंग रॉड AB ऑफ लेंथ, अ कंडक्टिंग रॉड AB ऑफ लेंथ L इज प्रोजेक्टेड ऑन अ फ्रिक्शनलेस फ्रेम. या फ्रेमला प्रोजेक्ट केलं आणि विथ अ वेलॉसिटी V. आता इथे त्यांनी दिलेलं नाहीये, पण मी सांगतो इथे या प्रश्नामध्ये ऍक्च्युअल मध्ये मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. आलं लक्षात? अशी मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. आणि त्यांनी किती वेलॉसिटीने प्रोजेक्ट केलं सर? त्यांनी प्रोजेक्ट केलेलं आहे V0 वेलॉसिटी. V0 वेलॉसिटीने प्रोजेक्ट केलंय. तर ते म्हणतायत की आता वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटी आफ्टर टाइम T, म्हणजे वेलॉसिटी वाढणार आहे, कमी होणार आहे, तर काय होणार आहे? तुम्हाला एक गोष्ट सांग बेटा, इथे पण करंट फ्लो होईल की नाही? मान्य आहे की नाही तुला करंट फ्लो होईल? सर बघा इथे तेच आहे. इथला आतमधला जो एरिया आहे, आतमधला फ्लक्स वाढतोय, तर आतमधला फ्लक्स कमी करायचा आहे. म्हणजे आता करंटची डायरेक्शन ही असायला पाहिजे. असायला पाहिजे की नाही सर? असा करंट जाईल, असा जाईल बेटा, असा जाईल. इथे पण हा वाढतोय ना, हा आतमधला कमी होतोय, कारण एरिया कमी व्हायला लागलाय, तर तो वाढवायचा प्रयत्न करेल. म्हणजे असा करंट जायला पाहिजे. बघा, जर करंट फ्लो होतोय, याचा अर्थ काय होणार आहे सर? तर याचा अर्थ बेटा पॉवर डेव्हलप होणार आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस, है ना. पॉवर इन रेजिस्टर जे आहे, कारण याचा काहीतरी रेजिस्टन्स असेल, या सर्किटचा काहीतरी रेजिस्टन्स असेल. पॉवर इन रेजिस्टर इन द फॉर्म ऑफ हीट लूज होणार आहे, बरोबर आहे? हीट लॉस. मग जर हीट लॉस झाली तर कायनेटिक एनर्जी कमी व्हायला पाहिजे. कायनेटिक एनर्जी कमी झाली तर सर V जो आहे तो V0 पेक्षा कमी पाहिजे, है ना. म्हणून हा जो वेलॉसिटी ना बेटा, ही वेलॉसिटी कमी नको व्हायला, म्हणून आपण एक्सटर्नल फोर्स लावतो, बरोबर आहे का? पण इथे कुठे त्यांनी दिलेलं नाही एक्सटर्नल फोर्स लावत आहे, है ना. अशा प्रश्नांमध्ये जिथे दिलेलं नाही आणि जिथे विचारतायत की वेलॉसिटी कमी होणार आहे, वाढणार आहे, काय होणार आहे, तर तुम्ही पकडायचं एक्सटर्नल फोर्स नाहीच आहे. त्याच्यानंतर त्यानुसार उत्तर द्यायचं. बाकी सगळीकडे जिथे कॉन्स्टंट स्पीड दिले तिथे एक्सटर्नल फोर्स लावावाच लागतो. आता वेगवेगळ्या केसेस आहेत. काय वेगवेगळ्या केसेस आहे?
आतापर्यंत तुम्हाला दिसत असेल की हे सर्किट कंप्लीट झालं म्हणून ईएमएफ इंड्यूस झाला सर, पण असं नाहीये. सर्किट कंप्लीट झालं म्हणजे करंट फ्लो होतो, पण ईएमएफ इंड्यूस व्हायचं कारण वेगळे आहे. मग ईएमएफ इंड्यूस व्हायचं कारण काय सर सांगतो. एकदम थोडं नीट लक्ष द्या. इथे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सर, इथे मॅग्नेटिक फील्ड आहे आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड. पटलं तुला? पटलं सर. आता बेटा या रॉड मध्ये असंख्य इलेक्ट्रॉन असतील की नाही? हो सर, या रॉड मध्ये असे भरपूर सारे इलेक्ट्रॉन आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत सध्या हे इलेक्ट्रॉन काय करतायत सर, रॅन्डम मोशन करतायत रॉडच्या आतमध्ये. मात्र जर तू एक बघायला गेला की रॉड आहे ना सर, रॉड कुठल्या बाजूला मूव्ह करतोय? रॉड राईटला मूव्ह करतोय बेटा. म्हणजे मी असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनचं नेट मोशन कुठे? राईटवर्ड आहे. इलेक्ट्रॉनचं नेट मोशन कुठे सर? राईटवर्ड आहे. आता मला या इलेक्ट्रॉनवर काढायचा आहे फोर्स. कुठला फोर्स काढायचा आहे सर? कुठला फोर्स काढायचा आहे? मॅग्नेटिक फोर्स. कसा लागतोय ते बघू आपण, है ना. सगळ्यात पहिले मला एक गोष्ट सांग बेटा. काय सांगू सर? की मॅग्नेटिक फोर्स काढताना आपण पॉझिटिव्ह चार्जचं बघतो मोशन कुठे. जर इलेक्ट्रॉन या बाजूला चालला तर मी म्हणू शकतो का की प्लस क्यू चार्ज लेफ्टला चाललाय. आपण उलट घेतो बघा, क्यू व्ही क्रॉस बी करताना. अरे म्हणू शकतो की नाही? हो सर, तुम्ही म्हणू शकता. मग सांगा बघा, प्लस चार्ज लेफ्टला आहे, मॅग्नेटिक फील्ड कशी सर? मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे. दिसते का तुला? हा प्लस चार्ज आहे, मॅग्नेटिक फील्ड कशी? बाहेर आहे. म्हणजे हा जर तू बघायला गेला तर इलेक्ट्रॉनवर वरती फोर्स लागायला पाहिजे. अरे लागायला पाहिजे की नाही वरती? हो सर लागायला पाहिजे. राईट हँड पाम रूल लावतोय मी. जर इलेक्ट्रॉनवर वरती फोर्स लागायला पाहिजे ना, तर मग काय होतं माहिती का तुम्हाला? तर भरपूर सारे इलेक्ट्रॉन आता इथे डिपॉझिट होतात. इलेक्ट्रॉन वरती गेले. का बरं वरती गेले सर? कारण त्यांच्यावर मॅग्नेटिक फोर्स वरती लागला. आता इलेक्ट्रॉन असे इथे फ्लो होऊन आले म्हणजे इथे इलेक्ट्रॉन नाही आहेत. इथे इलेक्ट्रॉन नाही तर इथे काय सर? इथे प्लस चार्ज आहे. इथे काय बेटा? प्लस चार्ज आहे. अशा प्रकारे रॉडमध्ये ईएमएफ डेव्हलप होतो. अलग लक्षात. अशा प्रकारे काय डेव्हलप होतो सर? ईएमएफ डेव्हलप होतो. आता तुम्ही म्हणाल सर हे दरवेळेस चालू असतं का? म्हणजे असा प्लस प्लस वाढत जाईल, मायनस मायनस वाढत जाईल, असं होत नाही. का होत नाही? कारण आता इकडचे जे इलेक्ट्रॉन आहे ना, इकडे एखादा इलेक्ट्रॉन उरलाय सपोज, या इलेक्ट्रॉनवर आहे ना मॅग्नेटिक फोर्स कसा लागतोय सर? मॅग्नेटिक फोर्सचा लागतोय. पण एक इलेक्ट्रिक फोर्स लागेल. इलेक्ट्रिक फोर्स कसा लागेल सर? खाली लागेल. आणि इक्विलिब्रियम मध्ये मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्स एकमेकाला काय करतात? बॅलन्स करतात. इक्विलिब्रियम. सर इलेक्ट्रिक फोर्स कुठे आला? सांगतो तुला कुठे आला. इलेक्ट्रिक फोर्स जो येतो ना बेटा, तो येतो इलेक्ट्रिक फील्डमुळे. सर इलेक्ट्रिक फील्ड कुठे? तर इलेक्ट्रिक फील्ड हा जो प्लस आहे ना, इकडचा प्लस आणि इकडचा मायनस, हे जे इलेक्ट्रॉन इकडे गेले ना, तर यांच्यामुळे एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. आणि ती इलेक्ट्रिक फील्ड कशी माहिती का तुम्हाला? ती रॉडच्या आतमध्ये आहे. ती रॉडच्या आतमध्ये, आणि ती इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन अशी आहे. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेला इलेक्ट्रॉनवर फोर्स लागतो. तुला कन्सेप्ट कळाला का? इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे, इलेक्ट्रॉनचे मोशन या बाजूला होतं, मी पॉझिटिव्ह चार्जचं या बाजूला पकडलं, मॅग्नेटिक फोर्स बघितला, इलेक्ट्रॉन वरती पळाले म्हणून वरती निगेटिव्ह, आणि खाली काय आलं सर? पॉझिटिव्ह आलं. आणि हा जो ईएमएफ आहे ना बेटा, यालाच आपण इंड्यूस ईएमएफ म्हणतो. मोशनल ईएमएफ जो आपण मगाशी काढला ना, जो डिराईव्ह करून, तो तोच आहे. म्हणजे मला जर आता इथे लिहायचं असेल की व्हॉट इज व्हीएबी, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी, काय तर तो आहे सर बीएलबी. काय सर? तो बीएलबी. आलं लक्षात? तुला कन्सेप्ट लक्षात आलेला आहे? आलेला आहे सर लक्षात. ओके. याचा अर्थ बेटा मी असं लिहितो की ईएमएफ इज इंड्यूस्ड इन अ रॉड, इन मूविंग रॉड, है ना, इन मूविंग रॉड, इवन इफ सर्किट इज नॉट कंप्लीट. सर्किट इज नॉट कंप्लीट. सर्किट कंप्लीट असायची गरज नाहीये. ओके सर. ओके. एक अजून गोष्ट, एक गंमत अजून सांगतो तुला. काय गंमत आहे सर? की या केसमध्ये, इन दिस केस, या केस बेटा, या केसमध्ये, इन दिस केस करंट किती आहे? 0 आहे. जर तुम्हाला कोणी म्हटलं की मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला तर करंट इंड्यूस होतो, हे खरं आहे का? फॉल्स. नेहमी इंड्यूस होतो असं नाही. ही त्याची केस आहे. करंट नाही आहे सर, पण ईएमएफ आहे. करंट तेव्हा येईल जेव्हा सर्किट कंप्लीट होईल. आलं लक्षात? अजून एक गोष्ट अशी बेटा की या केसमध्ये एक्सटर्नल फोर्स किती लागतो सर? या केसमध्ये एक्सटर्नल फोर्सची गरज आहे का? एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू 0. या केसमध्ये एक्सटर्नल फोर्स किती आहे सर? 0. नॉट रिक्वायर्ड. नॉट रिक्वायर्ड. का रिक्वायर्ड नाहीये? कारण की इथे वेलॉसिटी नेहमी कॉन्स्टंटच आहे. यासाठी रिक्वायर्ड नाहीये इथे, कारण इथे मॅग्नेटिक फोर्स किती आहे? मॅग्नेटिक फोर्स किती आहे? मॅग्नेटिक फोर्स कोणावर मॅग्नेटिक फोर्स म्हणताय सर तुम्ही? मॅग्नेटिक फोर्स ऑन रॉड.
रॉडवर मॅग्नेटिक फोर्स किती आहे? 0 आहे. जर रॉडवर मॅग्नेटिक फोर्स 0 आहे तर मला एक्सटर्नल फोर्स लावायची गरज नाहीये. आणि तुम्ही असं पण म्हणू शकता की सर याच्यात करंटच नाहीये तर हीट लॉस होणार नाही रेजिस्टर है ना, तर हीट लॉस होणार नाही तर तशी तर कायनेटिक एनर्जी वाढत राहील. पण कायनेटिक एनर्जी वाढवायची मला काही गरज नाहीये म्हणून मी एक्सटर्नल फोर्स लावतच नाही. म्हणजे इथे वेलॉसिटी काय बेटा? कॉन्स्टंट आहे. लक्षात आलंय का तुला? हो सर लक्षात आलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? ओके सर. हा मॅग्नेटिक फोर्स मी रॉडवरचा म्हणतोय बरं का. हा इकडचा जो मगाशी तुम्हाला सांगितलं ना डिराईव्ह करताना तो मॅग्नेटिक फोर्स आहे, करंटमुळे येणारा मॅग्नेटिक फोर्स आहे. हा चार्जवरचा मॅग्नेटिक फोर्स आहे. ओके सर. ओके. आता हे बघा, या केसेस तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आता असं नाही होत का सगळ्या केसमध्ये काय काय म्हणतात त्याला ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ जर इंड्यूस व्हायचं असेल ना रॉडच्या केसमध्ये तर एक गोष्ट हमखास एकदम ट्रू पाहिजे बघा. आपण ती प्रूफ करून दाखवू. मस्ट कंडिशन काय माहिती का? मस्ट कंडिशन आहे ही कंडिशन जी मी लिहितोय आता, मॅग्नेटिक फील्ड ही परपेंडिक्युलर पाहिजे लेंथला आणि लेंथ पण परपेंडिक्युलर पाहिजे वेलॉसिटीला. याचा अर्थ हे सगळे जे आहे बेटा हे काय पाहिजे सर? म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजे तरच ईएमएफ इंड्यूस होतो. ओनली देन ईएमएफ इज इंड्यूस्ड, अन्यथा होत नाही. तर असं कसं असतं? काही पण सांगता का? हा तेच बघायचं आपल्याला. मी काही पण सांगतो का खरं सांगतो? बघू आपण एक एक गोष्ट बघू. सगळ्यात पहिले बघा इकडे लक्ष द्या. इकडे वेलॉसिटी या साईडला आहे आणि लेंथ कुठला आहे सर? लेंथ वेक्टर कसा आहे सर? लेंथ वेक्टर पण असा आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांग, मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे आणि इलेक्ट्रॉन असे चालले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असा चाललाय. याचा अर्थ तुला कळतंय का की इलेक्ट्रॉनवर कसा फोर्स आहे सर? कसा फोर्स आहे इलेक्ट्रॉनवर? इलेक्ट्रॉनवर बेटा असा वरच्या डिरेक्शनला फोर्स आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन येतील, इथे इलेक्ट्रॉन आणि इथे प्लस. असं होतं का कधी? असं बिलकुल होत नाही. का नाही होत सर? कारण तो जो रॉड आहे ना बेटा तो रॉड अत्यंत थिन असतो. रॉड काय असतो? थिन असतो. हे एकमेकांना काय करतात सर? न्यूट्रलाइज करून टाकतात. ईएमएफ जर इंड्यूस झाला ना तर तो एंड्सच्या अक्रॉस होतो. कारण एंड्सला इकडे इलेक्ट्रॉन पळाले, इकडे जर प्लस चार्ज आला है ना तर ईएमएफ इंड्यूस होतो. हे कसं आहे ना एकाच जागेवर इलेक्ट्रॉन प्लस आणि मायनस होते, इतका थिन रॉड असतो. ठीक आहे ना. तर याचा अर्थ इथे असं होत नाही. बरं इथे का नाही झालं? इथे ईएमएफ किती आहे सर? इथे ईएमएफ इंड्यूस किती आहे सर? 0. का बरं 0 आहे? त्याचं कारण काय? कारण इथे लेंथ आणि वेलॉसिटी काय सर? पॅरलल आहे. लेंथ आणि वेलॉसिटी पॅरलल आहे, परपेंडिक्युलर पाहिजे तिन्ही. हा इथे बघा बरं, इथे पण तोच प्रॉब्लेम आहे. इथे तुम्ही करू शकता बेटा, इथे तर मॅग्नेटिक फोर्स किती सर? 0 आहे. कारण वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड काय? पॅरलल आहे. आता इलेक्ट्रॉनला हलवणारच कोणी नाहीये तर इलेक्ट्रॉन एका बाजूला जमाच होणार नाही. अरे जमा होतील का? बिलकुल नाही. मागच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनला मूव्ह करणारा मॅग्नेटिक फोर्स होता, इथे आहे का? नाहीये, कारण व्ही आणि बी पॅरलल आहे. याचा अर्थ इथे पण ईएमएफ किती आहे सर? इथे पण ईएमएफ 0 आहे बेटा. आणि सर ईएमएफ 0 असायचं कारण काय? कारण व्ही आणि बी काय एकमेकाला पॅरलल आहे. इथे पण तीच केस आहे. इथे काय होतील? इथे पण तेच झालं. इथे काय झालं सर? इथे मॅग्नेटिक फोर्स आहे का? आहे, पण परत मगासारखा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम आहे सर? प्रॉब्लेम तोच आहे जो मगाशी होता की आता जर तुम्ही नीट बघायला गेले तर मॅग्नेटिक फोर्स कसा लागेल याच्यावर? तर मॅग्नेटिक फोर्स बघायला गेले तर ही मॅग्नेटिक फील्ड झाली आणि हे मोशन झालं. असं बघा, असं ही मॅग्नेटिक फील्ड आहे सर. इलेक्ट्रॉन असं वरती चालले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज खाली. म्हणजे कसा लागेल फोर्स? बाहेरच्या दिशेला. दिसतंय का तुला? बाहेरच्या तुझ्या दिशेला लागेल. तुझ्या दिशेला कसा लागणार आहे रे? तो रॉड थिन आहे ना बेटा, तो रॉड असा एकदम चपटा रॉड आहे, चपटा आणि बारीक रॉड आहे. इलेक्ट्रॉन जाणार कुठे? बाहेर थोडी येणार इलेक्ट्रॉन. हा हे बघा, हे असं आहे ना, ह्याला एकदम चपटा आणि बारीक करून टाका, असं एकदम अशी पट्टी करून टाका, एकदम बारीक छोटस असं है ना. जसं ते हे असतं ना पेन्सिलचं तुमचं आतमधलं असतं बघा, काळ्या कलरचा जो ग्राफाईटचा भाग असतो, बस तेवढं बारीक येते. मग इलेक्ट्रॉनला जर जायचं असेल ना तो एंड्सला जाईल, अन्यथा कुठेही जाणार नाही. बरं याचं कारण लिही तुम्ही. याचं कारण काय सर? इथे ईएमएफ किती आहे? इथे पण ईएमएफ बेटा 0 आहे. आणि सर याचं कारण सांगा तुम्ही. कारण काय याचं? कारण इथे मॅग्नेटिक फील्ड ही पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे सर? लेंथ वेक्टरला पॅरलल आहे. दिसतंय का तुला? ओके सर. इथे काय होईल सर? इथे ईएमएफ इंड्यूस होईल का? 100% व्हायला पाहिजे. हमखास ईएमएफ इंड्यूस व्हायला पाहिजे. का बरं? कारण इथे मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे लेंथच्या आणि लेंथ सुद्धा परपेंडिक्युलर आहे वेलॉसिटीच्या. दिसतंय का तुला? बघ, लेंथ अशी आहे बेटा, लेंथ अशी आहे, वेलॉसिटी अशी आहे आणि मॅग्नेटिक फील्ड खाली आहे. लेंथ आहे वाय एक्सिसच्या लॉंग, वेलॉसिटी आहे एक्स एक्सिसच्या लॉंग आणि मॅग्नेटिक फील्ड आहे सर कुठे? झेड एक्सिसच्या लॉंग. बरोबर आहे. आता जर तू नीट बघायला गेला तर काय येईल? तर इथे जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. सर इलेक्ट्रॉन असे चालले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असा, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी, ठीक आहे. कसा फोर्स लावणार इलेक्ट्रॉनवर सर? खाली लावणार. म्हणजे हा एंड जो आहे बेटा, हा एंड निगेटिव्ह झाला सर आणि हा एंड काय झाला? पॉझिटिव्ह झाला. आलं की नाही लक्षात? ओके सर. आणि हा ईएमएफ किती आला या केसमध्ये? तुला माहिती ईएमएफ किती आहे? BLV. अरे जमतंय का नाही? जमेल सर.
का नाही जमणार? अशा केसमध्ये काय करणार सर? जेव्हा जेव्हा अशी डायग्राम आहे त्या केसमध्ये काय करायचंय बेटा? हे सगळ्यात सोपं आहे. का बरं सोपं आहे सांगतो. बघा तुला इकडे दिसतंय का की मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे लेंथला, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे वेलॉसिटीला, कारण मॅग्नेटिक फील्ड झेड मध्ये आणि हे दोन्ही एक्स वाय मध्ये, बरोबर आहे ना? पण लेंथ आणि वेलॉसिटी एकमेकाला परपेंडिक्युलर नाही. मग आपण काय करतो माहिती का? लेंथचे दोन तुकडे पाडायचे बेटा. लेंथचे कसे सर? सांगतो. लेंथचे दोन कंपोनंट रिझॉल्व्ह करून घेतो. एक कंपोनंट कसा रिझॉल्व्ह करशील सर? एक कंपोनंट मी रिझॉल्व्ह करतो एक्सच्या लॉ, आणि एक कंपोनंट कसा रिझॉल्व्ह करशील सर? एक करतो वायच्या लॉ. असा है ना? मी याला म्हणतो बेटा, याला नाव देऊ आपण एल कॉस थिटा, आणि याला काय नाव द्यायचं सर? एल साइन थिटा. आता कुठला कंपोनंट सर कामाचा आहे? सर कंपोनंट कामाचा आहे फक्त एल साइन थिटा, कारण हा एल साइन थिटा कोणाला परपेंडिक्युलर आहे? व्ही ला परपेंडिक्युलर आहे. तर मी डायरेक्ट लिहितो, जो ईएमएफ इंड्यूस असेल ना, ईएमएफ इंड्यूस, तर तो काय येणार आहे सर? ईएमएफ येईल बेटा बी एल कुठला? परपेंडिक्युलर वाला घ्यायचा आहे मला, म्हणजे एल साइन थिटा इंटू काय येणार आहे सर? इंटू व्ही. हे आन्सर डायरेक्ट यायला पाहिजे. बरं, इन जनरल तू एक काम करू शकतो. काय सर? एक फॉर्म्युला देतो मी तुम्हाला, म्हणजे तुमचा ताण मिटून जाईल. की ईएमएफ इंड्यूस जो आहे ना बेटा, त्याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेव. काय फॉर्म्युला असेल? व्ही क्रॉस बी डॉट एल. आलं का लक्षात? व्ही क्रॉस बी डॉट एल हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. बरं, तुम्ही याला असंही लिहू शकता. कसं लिहू शकतो सर? मी याला असंही लिहू शकते बेटा तू, व्ही डॉट बी क्रॉस एल. अच्छा, या क्रॉसला आणि डॉटला इंटरचेंज करता येतात. आता हे वेक्टरमध्ये शिकवतात, गणिताचं वेक्टर आहे ते, ठीक आहे ना? ते टीईटीला म्हणा किंवा जेईला म्हणा, ते मॅथ्स मधला भाग आहे बेटा तो. तू फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेव, व्ही क्रॉस बी डॉट एल. ठीक आहे ना? आपण प्रश्न करू तेव्हा तुला कळेल, नाही तर तुला लॉजिक तर कळालं मी काय केलं आता. ठीक आहे सर? ओके. हा एकदम शॉर्टकट आहे ना? नेहमी लिहिताना आपण काय लिहितो ना, नेहमी लिहिताना बी परपेंडिक्युलर, एल परपेंडिक्युलर आणि व्ही परपेंडिक्युलर, सगळ्यांचे परपेंडिक्युलर कंपोनंट घ्यायचे एकमेकाला, विषय संपून जाईल. चला पटपट करून टाकू. अ कंडक्टर ए बी मूव्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बरं, पुढे काय म्हणता येते? इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड पॉइंटिंग इन पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन, पॉझिटिव्ह झेड डायरेक्शनला आहे. ठीक आहे ना? आणि आपल्याला विचारले एंड ए ऑफ द रॉड. तर हे एकदम सोपं आहे. मी तुम्हाला सांगितलं बेटा, इलेक्ट्रॉन कसा मूव्ह करतोय सर? इलेक्ट्रॉन असा, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कसा करेल? या डायरेक्शनला करेल, लेफ्टला. मॅग्नेटिक फील्ड कुठे? बाहेर आहे. बाहेर आहे ना? पॅरलल टू कुठे? मॅग्नेटिक फील्ड पॉइंटिंग पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन, म्हणजे बाहेर आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉनवर फोर्स कसा लागला सर? वरती लागला. म्हणजे हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इथे येऊन जाईल, आणि इलेक्ट्रॉन इथे आला तर इथे प्लस चार्ज येईल. याचा अर्थ एंड ए काय झाला सर? एंड ए झाला निगेटिव्हली चार्ज. अन एरोप्लेन हॅव्हिंग अ विंग स्पेस. विंग स्पेस म्हणजे काय दिलंय बेटा? इथं अशा प्रश्न डायरेक्ट करायचं बघ. विंग स्पेस म्हणजे तुला लेंथ देऊन ठेवली. किती सर लेंथ? एल इज इक्वल टू दिले मला 35 मीटर. बर, पुढे काय म्हटलंय? ठीक आहे, स्पीड दिलेली आपल्याला व्ही किती दिलंय? व्ही दिलेला आहे सर मला 90 मीटर पर सेकंड. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय सर? हे मीटर मध्ये दिलंय. पुढे म्हटलंय मॅग्नेटिक फील्ड पण देऊन ठेवली मला 4 × 10⁻⁻5 टेस्ला. आणि आता काय विचारले? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स विंग्स. हे असं चाललं असेल ते, है ना? असं चाललं असेल तर मग तुला डायरेक्ट करता येईल. हे याच्यात काही लोड नाही बेटा, डायरेक्ट फॉर्म्युला वापर. काही अँगल बिंगल बघायची गरज नाहीये, डायरेक्ट 90 पकडायचा. मग डायरेक्ट काय येणार आहे सर? ईएमएफ जो येईल तो येणार आहे BLV. मग याचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून बघ. बी आहे 4 × 10⁻⁻5 इंटू लेंथ दिली आहे सर. लेंथ किती आहे सर? 35, आणि इंटू व्ही किती आहे सर? 90. आलं लक्षात? ओके सर. कसं आहे, विमान जे असं फ्लाय करत असेल ना, विमान असं फ्लाय करतंय ना, तर ती मॅग्नेटिक फील्ड बघा, फ्लाय करण्याची ही डायरेक्शन आहे, फ्लाय करण्याची अशी डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. ठीक आहे, आणि लेंथ कशी आहे सर? अशी. म्हणजे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. जर तू हे केलं तर किती येईल सर? तर हे जर तू केलं तर बेटा यायला पाहिजे 0.126 करून बघशील, जास्त अवघड कॅल्क्युलेशन नाहीये. ठीक आहे, हे बघा, हे कसं करणार आहे सर? अ कंडक्टिंग रॉड PQ ऑफ लेंथ ओरिएंटेड इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी, असं तसं तसं, आणि मॅग्नेटिक फील्ड दिलेली आपल्याला EMF इंड्यूस इन द रॉड. आता मॅग्नेटिक फील्ड कशी दिली बघा. मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला आता इथे वेक्टर मध्ये दिलंय, सगळं वेक्टर मध्ये दिलंय. अशा प्रश्नांना जास्त डोकं न लावता मी काय सांगतोय ते नीट ऐका. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे ना, सगळ्यात पहिले तुम्ही रिझॉल्व्ह करून टाका बेटा. ही लेंथ आहे माझी, ही लेंथ किती बरं? ही 5 मीटरची लेंथ आहे. याला रिझॉल्व्ह करणं लहान बाळाचा खेळ बघ. एक हा कंपोनंट येईल सर, आणि एक हा कंपोनंट येईल. हा अँगल किती आहे सर? हा अँगल आहे 53 डिग्री.
हा कंपोनंट कॉस वाला येईल बेटा, हा कंपोनंट येईल सर 5 cos 53, म्हणजे हा यायला पाहिजे 4 नाही सर, किती यायला पाहिजे 3, बरोबर आहे. cos 53 3/5 असतो आणि येईल हा 5 sin 53, म्हणजे हा किती यायला पाहिजे, हा यायला पाहिजे सर 4. म्हणजे मी लेंथ वेक्टरला कसं लिहू शकतो, लेंथ वेक्टरला सर तुम्ही बिंदास लिहा, कसं लिहा 3i कॅप प्लस 4j कॅप. जर एवढं तुला आलं तर मगाशीचा फॉर्म्युला वापर. मगाशीचा फॉर्म्युला काय होता, ईएमएफ जो आहे ईएमएफ तो कसा असतो, तो असतो सर v क्रॉस b डॉट एल. मग करून टाक बेटा, v क्रॉस b म्हणजे 2i क्रॉस b, b किती आहे 3j प्लस 4k, आणि याला डॉट करायचंय, डॉट एल करायचंय, म्हणजे काय करायचंय सर 3i प्लस 4j. थोडंसं सावधानीने करू आपण, याला नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले क्रॉस, याला डॉटला विसरून जा, क्रॉस प्रोडक्टकडे लक्ष दे. 2 आणि 3 काय होईल, आय क्रॉस जे काय असतं सर के असतं, म्हणजे हे यायला पाहिजे 6k, बरोबर 6k. त्याच्यानंतर काय सर आय क्रॉस के, आय क्रॉस के काय असतं, आय क्रॉस के बघा तुम्हाला आठवतं ना, आय जे के आठवतं का सर, हे आय जे आणि हे के, के क्रॉस एक आय काय असतं सर जे असतं, पण जर मी आय क्रॉस के केलं तर ते मायनस जे यायला पाहिजे, म्हणजे इथं मी लिहितो मायनस किती येईल सर 2 × 4 ना 8 मायनस 8j, आणि डॉट करायचंय, कोणाला डॉट करायचं 3i प्लस 4j. आता जर तुम्ही नीट बघितलं तर काय यायला पाहिजे 6×3 = 18, नाही नीट व्यवस्थित लक्ष द्या, के वाला कंपोनंट इथे नाहीये, काही विषय नाही, फक्त जे वाला कंपोनंट आहे बघा, -8 डॉट 4 म्हणजे हे किती यायला पाहिजे बेटा -32, हे आन्सर पाहिजे. -32 आहे का, म्हणजे 32 वोल्ट आन्सर पाहिजे मॅग्नेट्यूड मध्ये. आलं लक्षात कसं करायचं, डायरेक्ट तुम्ही करू शकता, काही विषय नाही. ओके सर, ओके. चला हे बघा, अ थिन सेमी सर्क्युलर रिंग कंडक्टिंग रिंग, ही कंडक्टिंग रिंग आहे, ऑफ रेडियस r इज फॉलिंग विथ अ प्लेन वर्टिकल, है ना, हे अशी खाली पडती, ही रिंग खाली पडायला लागली, आणि त्याच्यानंतर त्यांनी हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड बी ही आतमध्ये आहे, पेपरच्या आतमध्ये आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द विंग, म्हणजे या पी आणि क्यूच्या अक्रॉस ते काय म्हणतायत सर, पोटेन्शियल डिफरन्स किती, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती. आता तुला एक गोष्ट सांगतो, काय सर, शेपवर मॅटर करत नाही, म्हणजे जो ईएमएफ आपण मगाशी काढला ना बघा, ईएमएफ या रॉडचा जो ईएमएफ असेल ना, हा जो रॉड आहे ना सर, हा जर असा चालला असेल ना, याची लेंथ जर मी एल पकडली बेटा, याचा ईएमएफ आणि एखादा असा रॉड असा शेप असेल काहीतरी, फक्त यांच्यामधला डिस्टन्स किती असेल सर, एल डिस्टन्स असेल, तर दोन्ही केसमध्ये जो ईएमएफ आहे ना तो किती असतो सर, ईएमएफ इज इक्वल टू असतो BLV, शेपवर डिपेंड करत नाही, फक्त डिस्टन्सवर डिपेंड करतो, एंड्सच्या अक्रॉसचा जो डिस्टन्स आहे ना त्याच्यावर डिपेंड करतो. अलग लक्षात, ओके सर. आता जर तू इथे लक्ष दिलं बेटा, तर हा डिस्टन्स किती आहे सर, हा डिस्टन्स असेल 2r. मग आपण ईएमएफ काय लिहितो सर, ईएमएफ लिहितो सर आपण तर BLV म्हणजे काय येणार आहे 2BRV, कारण एलच्या आगी 2r लिहावं लागेल तुला, 2r. सर कोण हायर पोटेन्शियल आहे, तर ते करता येईल आपल्याला, ते कसं करतो आपण, है ना. मॅग्नेटिक फील्ड कशी सर, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, इलेक्ट्रॉन वरती चालले असतील, म्हणजे इलेक्ट्रॉन तसे तर खाली चाललेत, मात्र पॉझिटिव्ह चार्ज वरती, म्हणजे असं, म्हणजे काय होणार आहे सर, जर तू नीट बघायला गेलं तर या साईडला फोर्स आला, या साईडला फोर्स आला, म्हणजे सर या साईडला फोर्स म्हणजे इथे निगेटिव्ह अक्युम्युलेशन होईल, इथे निगेटिव्ह आहे सर आणि इथे पॉझिटिव्ह आहे, हो की नाही, हो सर, काहीच विषय नाही. याचा अर्थ बेटा आर जो आहे तो हाय पोटेन्शियल आहे, आर इज ॲट हायर पोटेन्शियल 2BRV असं आन्सर यायला पाहिजे. आलं लक्षात, हे जरूर चेक करा. काय चेक करायचं सर याच्यामध्ये, की हे सगळे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे का, ही जी लेंथ आहे बेटा, लेंथ ती परपेंडिक्युलर पाहिजे मॅग्नेटिक फील्डला आहे का, आणि हे दोन्ही परपेंडिक्युलर पाहिजे वेलॉसिटीला. वेलॉसिटी कशी यायची सर, वेलॉसिटी खाली आहे, वेलॉसिटी अशी आहे बेटा, लेंथ अशी आहे ना, आणि मॅग्नेटिक फील्ड कशी सर आतमध्ये, म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, म्हणून हा फॉर्म्युला लावायचा. आलं लक्षात, येस सर. जर यांनी असं दिलं असतं, कसं दिलं असतं सर, जर हा असा चालला असता बघा, हा जो लूप आहे ना बेटा, हा असा चालला असता या डायरेक्शनला, आणि आता विचारलं असतं या दोन अक्रॉस, या एंड्सच्या अक्रॉस काय पोटेन्शियल डिफरन्स आला असता, जर मी हे एल पकडलं तर, हा 2r पकडलं तर आता जो ईएमएफ आहे ना तो 0 आला असता. का बरं 0 आला असता तुला माहिती आहे, कारण की हा जो V आहे, आता V आणि R किंवा V आणि L एकमेकाला काय होतील, पॅरलल होतील. अलग लक्षात, या छोट्या मोठ्या गोष्टी माहिती पाहिजे. हा प्रश्न बघा बरं, हे पण असंच व्हेरिएशन आहे. काय व्हेरिएशन आहे सर, याच्यामध्ये तुला काय विचारलंय, याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की VAB किती आहे, ईएमएफ इंड्यूस विचारलाय,
त्याला काही नाही करायचं. मी तुम्हाला म्हटलं ना, हा असा लूप आहे बघा, असा इथे काही नाहीये, असा लूप आहे, चतकुर लूप आहे. हा चतकुर नाही, 3/4 लूप आहे. तर ही लेंथ घ्यावी लागेल तुला, ही लेंथ घ्यावी लागेल. इफेक्टिव्ह लेंथ घेतो ना आपण, हा सर इफेक्टिव्ह लेंथ घेतो. मग ही लेंथ जर घेतली बेटा, तर ही लेंथ घेतल्यानंतर तुला काय येईल, तुला एक गोष्ट लक्षात येईल. काय लक्षात येईल सर, की ही लेंथ किती आहे, ही आहे √2r. कसं काय √2r आहे, पायथागोरस लाव. हा r, हा r, तर हा √2r. याचा अर्थ ईएमएफ किती यायला पाहिजे, तर तो यायला पाहिजे सर, मी डायरेक्ट लिहितो. काय लिहितो, BLV. BLV डायरेक्ट लिहू शकतो का इथे, BLV डायरेक्ट लिहू शकतो का. विषय काय आहे ना, मला हे म्हणायचं आहे की इथे मी BLV लिहू शकतो का, नाही का, कारण मला सगळे परपेंडिक्युलर पाहिजे. मला याचे 2 कंपोनंट पाडायला लागतील. ही जी लेंथ आहे ना, या लेंथचे √2r आहे ना बेटा, याचे 2 कंपोनंट पाड. एक हा कंपोनंट, एक हा कंपोनंट. कारण वेलॉसिटी अशी आहे ना, तुला वेलॉसिटीच्या परपेंडिक्युलर पाहिजे, म्हणजे हा कंपोनंट कामाचा नाही, फक्त हा कंपोनंट घ्यावा लागेल सर. हा कंपोनंट किती येणार आहे, r येणार आहे. आलं का लक्षात, r येणार आहे. सर जर r येणार आहे, तर याचा अर्थ मी डायरेक्ट लिहू शकतो, आता जो ईएमएफ इंड्यूस झाला तो किती झाला सर, BLV, B × R × V. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सर. तुम्ही मगाशी सर इथे डायरेक्ट 2r करून टाकलं, पण मग इथे का नाही केलं, इथे का नाही केलं बेटा, कारण तो जो 2r आहे ना मागच्या प्रश्नामधला, तर तो जो 2r आहे ना, तो वेलॉसिटीच्या परपेंडिक्युलर होता, है ना. असा 2r होता सर तो, आणि वेलॉसिटी कशी होती, वेलॉसिटी अशी खाली होती, आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांचे परपेंडिक्युलर होते. पण इथे काय प्रॉब्लेम झाला, इथे जे आहे ना, या लेंथच्या, हा जी इफेक्टिव्ह लेंथ आहे ना, याच्या परपेंडिक्युलर नाही आहे वेलॉसिटी. जर हे असं असतं, असं म्हणजे कसं सर, जर वेलॉसिटी अशी असते, वेलॉसिटी याची अशी आली असती, तर तू जे म्हणतो ते एकदम बरोबर आहे, डायरेक्ट आन्सर आला असतं √2 BRV. ओके सर, ओके. इथे बघा बरं, इथे काय विचारले, फाइंड VAB, VDC, VAC, VCB. हा लूप आहे, हा लूप आहे, आणि हा लूप कसा चाललाय सर, असा चाललाय बेटा, सरळ चाललाय लूप, आणि अशी मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे. सगळ्यात पहिले तर EMF इन लूप किती येणार आहे, EMF इन लूप, तर EMF इन लूप यायला पाहिजे 0. इथे काहीच कन्फ्युजन नको. का बरं 0 पाहिजे सर, कारण बेटा पूर्ण लूप मध्ये EMF बदलतोय का, म्हणजे फ्लक्स बदलतोय का, फ्लक्स तर कॉन्स्टंट आहे. हा लूप आहे, याला इकडे घेऊन जाऊ का इकडे घेऊन जाऊ, काही फरक पडतो का, नाही. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर मी एखादा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा लूप मूव्ह केला ना बेटा, तर फ्लक्स कॉन्स्टंट राहतो आणि EMF इंड्यूस होत नाही. लिहू शकतो हवं तर नोट्स मध्ये. आलं का लक्षात, ओके सर. EMF पूर्ण याच्यामध्ये नाही झाला सर, पण या एंड्स अक्रॉस होऊ शकतो ना, हा होऊ शकतो, है ना. टोटल EMF 0 आहे. AB म्हणजे कसं आला सर, AB म्हणजे या दोघांमध्ये A आणि B, बघा असं रिप्लेस करायला, हा A आणि B आहे. मला सांग AB मध्ये काय बेटा, ही लेंथ आहे तुझी, ही लेंथ आहे सर, आणि ही वेलॉसिटी आहे. इथे VAB 0 यायला पाहिजे. का बरं 0, कारण त्याचं कारण तेच आहे, लेंथ इज पॅरलल टू वेलॉसिटी वेक्टर. हो की नाही, येस सर. त्याच्यानंतर जर तुला कोणी विचारलं, बघा मी तुम्हाला अशी हिंट देतो, तसंच तुम्ही करू शकता. अजून एक दुसरं घेतो, सपोज जर मी पकडलं VDC, तर तुम्हाला काढता येईल VAC. चल VAC पकडू आपण. VAC कसं येईल सर, हा A बेटा आणि हा C आहे, ठीक आहे. परत इथे काय करायचं ना, याचे 2 कंपोनंट पाडायचे, एक हा कंपोनंट, एक हा कंपोनंट. हा R येणार आहे आणि हा R येणार आहे, ठीक आहे. हा कंपोनंट काही कामाचा नाही आहे, हा कंपोनंट कामाचा नाही, फक्त इकडचा कंपोनंट कामाचा आहे. म्हणजे याला इक्विव्हॅलेंटली कसं दाखवू शकतो मी, इक्विव्हॅलेंटली असं दाखवू शकतो की हे दोन, हाच रॉड मूव्ह करतोय, हा R लेनचा, हा असा व्हीनी जर मूव्ह करत असेल, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सर, बाहेर असेल. मॅग्नेटिक फील्ड बाहेर असेल बेटा, तर परत तेच करायचं, या बाजूला इलेक्ट्रॉन मूव्ह करतील, कारण इकडे इलेक्ट्रॉन चाललं ना, या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज, मॅग्नेटिक फील्ड बाहेर, म्हणजे यांचा फोर्स कसा येणार आहे सर, वरती. याचा अर्थ मला असं म्हणायचंय, इलेक्ट्रॉन इथे गोळा होतील, इथे इलेक्ट्रॉन गोळा झाले सर, इथे प्लस चार्ज आला, म्हणजे हा खालचा एंड, खालचा कोण पकडला होता आपण, खालचा C होता का A होता सर, खालचा C आहे आणि वरचा A आहे. तर VC, तर काय येणार आहे, आपल्याला काय विचारलंय, VAC विचारलंय. तर VAC जर विचारलंय, कारण A निगेटिव्ह असेल ना, A कमी आहे विथ रिस्पेक्ट टू C, म्हणून हे येणार आहे बेटा -BRV. आलं का लक्षात, -BRV. जर मला कोणी विचारलं इथे VDC जर विचारलं, VDC, तर VDC ला पण तसंच करायचं. VDC ला इथं 2R ची लेंथ येईल, बरोबर आहे ना. VDC साठी ही 2R ची लेंथ घेशील, 2R ची लेंथ घेशील, आणि मी उत्तर सांगतो, फक्त तुम्ही वहीमध्ये उतरवू शकतात की जर VDC विचारला बेटा, तर इलेक्ट्रॉन असे चाललेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असा, मॅग्नेटिक फील्ड अशी, म्हणजे हा इथे काय येणार आहे सर, इथे निगेटिव्ह यायला पाहिजे, इथे निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आलं का लक्षात, इथे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. म्हणजे काय झालं सर, याचा अर्थ इथे आला आन्सर -2 BRV. का,
कारण आपल्याला व्हीडीसी विचारलाय, डी काय आहे सर, निगेटिव्ह आहे. हे तुम्ही लिहून देतो इथे, व्हीडीसी जो आहे ना सर, व्हीडीसी इज इक्वल टू -2 BRB. असंच तुम्ही हे पण काढू शकता. कसं काढू शकता सर, तुम्ही व्हीसीबी काढू शकता, व्हीसीबी सुद्धा काढू शकता. आन्सर येऊन जाईल तुमचं. आलं का लक्षात? ओके सर. आणि जर तुम्हाला जर असं हाऊसेस असेल करायची, तर तुम्ही एक काम करू शकता. जर क्लोज लूप साठी बघायचं असेल ना, तर व्हीडीए प्लस व्हीएससी प्लस व्हीसीबी आणि प्लस व्हीबीडी बघितलं तर 0 येऊन जाणार ते, है ना. ते नाही, ईएमएफ इंड्यूस होत नाही. चला आता हा प्रश्न बघा. हे असे प्रश्न कसे करायचे, काय प्रश्न आहे सर, हा पण चांगला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये विचारलंय अ कंडक्टिंग स्क्वेअर फ्रेम ऑफ साइड ए. आता त्यांनी काय विचारलंय बेटा आपल्याला, हा व्ही वेलॉसिटीने चाललाय, कॉन्स्टंट स्पीडने चाललाय, ठीक आहे ना. तर त्यांनी विचारलंय फ्रेम मध्ये ईएमएफ इंड्यूस जो होईल तो कशाच्या प्रोपोर्शनल आहे. तर असे प्रश्न करताना जास्त लोड घ्यायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे ईएमएफ इंड्यूस होणार नाही. का नाही होणार सर, कारण इकडची जी लेंथ आहे ना बेटा, अशी लेंथ आहे सर, आणि ही वेलॉसिटी आहे, हे एकमेकाला काय सर, एल इज पॅरलल टू व्ही वाली केस आहे ना, इकडची केस. मग कुठे इंड्यूस होईल सर, इकडे इंड्यूस होईल आणि इकडे सुद्धा इंड्यूस होईल की नाही, होईल सर, काही विषय नाही. आता थोडंसं तुम्ही नीट लक्ष द्या. असं का बरं इंड्यूस झाला तुम्हाला माहिती आहे, कारण लेंथ आणि वेलॉसिटी एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. आता बेटा हा एडी रॉड आहे, याला काय करा ना, याला आपण असं पकडू की एडी रॉड सेपरेट आहे आणि बीसी रॉड सेपरेट आहे. नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल लूपसाठी. नीट लक्ष दे सर. आपण असं चाललोय, हा चाललोय आपण असं व्ही स्पीडने चाललोय. इलेक्ट्रॉनवर फोर्स कसा लागेल सर, इलेक्ट्रॉनवर पहिले इलेक्ट्रॉनची दिशा ही झाली, म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन असे पॉझिटिव्ह चार्ज असा झाला, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये की बाहेर आहे, आतमध्ये. वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे बेटा, आतमध्ये. आतमध्ये आहे की नाही, हो सर. सर इथे आन्सर 0 नाही येणार का, इथे आन्सर 0 नाही येणार. मागच्या केसमध्ये तर क्लोज लूप मध्ये आन्सर 0 आलाच, पण इथे 0 नाही येणार. का 0 नाही येणार, कारण ही नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. महत्वाचे शब्द आहे मी जे सांगतोय ते, ही नॉन युनिफॉर्म आहे. वायरची मॅग्नेटिक फील्ड नॉन युनिफॉर्म असते, ठीक आहे ना. ठीक आहे सर. मग आता हे कसं येणार बेटा, जर तू नीट बघायला गेला तर या बाजूला इलेक्ट्रॉन चाललेत, मॅग्नेटिक फील्ड खाली आहे. याचा अर्थ सर हा एंड काय येणार आहे, हा एंड निगेटिव्ह येणार आहे. इकडे इलेक्ट्रॉनवर फोर्स लागेल आणि इकडे काय सर, हा प्लस फोर्स इथे लागेल, हा प्लस चार्ज इथे येईल. म्हणजे मी लिहितो व्हीएडी जो आहे बेटा, व्हीएडी तो किती येणार आहे, तो येऊन जाईल बी एल व्ही. सगळ्यात पहिले बी किती असेल, तर इकडे बी जर तू पकडला तर आता हा एक्स आहे, हा जर एक्स आहे सर, तर हा डिस्टन्स किती असेल, हा टोटल एक्स आहे, तर हा डिस्टन्स किती आहे, तर हा डिस्टन्स असायला पाहिजे एक्स मायनस ए बाय टू. एक्स मायनस ए बाय टू, एक्स मायनस ए बाय टू कसं काय आला, कारण हा ए बाय टू आहे, हा एक्स आहे, हा ए बाय टू आहे, मग हा किती आला सर, एक्स मायनस ए बाय टू. टोटल ए साईडचा ही आहे बेटा, ही टोटल साईड जी आहे ना सर, ती साईड किती आहे बेटा, ए आहे, ठीक आहे. मग हा ए बाय टू, हा एक्स मायनस ए बाय टू केलं तर हा येईल. मग इथे मी लिहितो बघा, नीट लक्ष द्या, महत्वाचं आहे. इथे लिहू शकतो मॅग्नेटिक फील्डला म्यू नॉट आय अपॉन 2 पाय है ना, एक्स मायनस ए बाय टू. ठीक आहे सर, ओके, काही विषय नाही. त्याच पद्धतीने मी लिहू शकतो बेटा व्हीबीसी. व्हीबीसी का बरं लिहिलं सांगतो तुम्हाला, कारण इथे पण तेच होणार आहे. इथे जर तू नीट बघायला गेलं तर वेलॉसिटी या डायरेक्शनला यायची, इलेक्ट्रॉन कसे जातील सर, इलेक्ट्रॉन असे जातील, मॅग्नेटिक फील्ड खाली, म्हणजे इथे निगेटिव्ह येणार, आता इथे निगेटिव्ह आणि इथे काय येईल सर, पॉझिटिव्ह. म्हणजे व्हीबीसी जो येणार आहे तो किती येणार आहे सर, आता जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, परत एकदा बीएलव्ही. मॅग्नेटिक फील्ड किती बेटा, मॅग्नेटिक फील्ड आहे सर म्यू नॉट आय अपॉन 2 पाय. आता जे करशील ना, आता काय करावं लागेल तुला, हा जो डिस्टन्स असेल बघा, इथून हा जो डिस्टन्स असेल हा किती असेल, हा जो डिस्टन्स असेल सर, तर हा किती असेल सांग बरं. हा टोटल डिस्टन्स असेल, हा एक्स आहे ना, हा एक्स दिलाय बघ, हा एक्स दिलाय, एक्स प्लस ए बाय टू, एक्स प्लस ए बाय टू मी लिहितो बघा इथे, एक्स प्लस ए बाय टू आणि इंटू व्ही. आलं. आता हे एक सर्किट कसं झालं माहिती का, हे सर्किट असं झालं बघ, सर्किट असं झालं की आपल्याकडे दोन बॅटऱ्या आहेत, एक अशी बॅटरी आणि एक अशी बॅटरी, ठीक आहे ना. हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह आहे ना. इथे मी याला म्हणतो बेटा, हा काय सर, हा व्हीएडी आहे आणि हा काय सर, व्हीबीसी. आता हा अशी ताकद लावेल असा करंट जायला, हा अशी ताकद लावेल असा करंट जायला. या दोघांपैकी कोण जिंकेल, जो पॉवरफुल असेल, म्हणजे जो नेट ईएमएफ असेल तो काय असेल, नेट ईएमएफ जो असेल बेटा, नेट पोटेन्शियल डिफरन्स जो असेल लूपचं है ना, हे लूपसाठी म्हणतोय मी. एकच बॅटरी जर मला रिप्लेस करायची असेल तर या दोघांना मायनस करावं लागेल. कोण मोठा असेल, निश्चितपणे हा मोठा असेल. का बरं मोठा असेल सर, कारण इकडचा जो मॅग्नेटिक फील्ड आहे ना, इकडची मॅग्नेटिक फील्ड आहे ना बेटा, ही मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे ना, इकडची मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे. याचा अर्थ मी लिहितो बघा, जसं तुम्ही सबट्रॅक्ट केलं तर मी काय करतो, व्हीएडी
VAD, जरा थोडंसं नीट लिहू आपण, VAD मायनस VBC. मग हे केलं तर किती येणार आहे सर? हे केलं तर येईल, सगळं कॉमन येऊन जाईल, μ0 I अपॉन 2 पाय V, आणि इथं काय यायला पाहिजे सावधानीने, इथे यायला पाहिजे 1 अपॉन x मायनस a बाय 2 मायनस 1 अपॉन x प्लस a बाय 2. याला जर तुम्ही सॉल्व केलं, याला सॉल्व कसं करणार, LCM घेऊन सॉल्व करा, जास्त अवघड नाहीये. इथे काय येणार सर 2x मायनस a आणि इथे 2x प्लस येईल आणि हा 2 वरती निघून जाईल, बरोबर आहे ना? अरे येईल की नाही? जर तुम्ही याला केलं बेटा 2x मायनस a आणि इथे येईल 2x प्लस a, हा 2x प्लस a आणि हा 2x मायनस a, तर 2x कॅन्सल होऊन जाईल. करून बघाल आन्सर आलं पाहिजे तुमचं सी आन्सर आलं पाहिजे. हा होतं तुम्हाला करून देतो, इकडचा भाग करून देतो, होतो कॉन्स्टंटच आहे. प्रोपोर्शनॅलिटी विचारलंय आपल्याला, कसं येणार बघा, मला असं म्हणायचंय, याला जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे सर? क्रॉस मल्टिप्लाय केलं येईल बेटा x प्लस a बाय 2, x प्लस a बाय 2, आणि इकडे येणार आहे सर मायनस x प्लस a बाय 2. हा इकडे मल्टिप्लाय झाला तर हा मायनस एक्स आणि मायनस मायनस प्लस a बाय 2 होऊन जाईल, आणि खाली काय येणार आहे? खाली येईल सर x मायनस a बाय 2 आणि x प्लस a बाय 2, बरोबर आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं तर हे तर कॅन्सल होऊन जाईल, फक्त प्रोपोर्शनॅलिटी विचारले, बरोबर आहे की नाही? आता काही नाही करायचं, याला इकडे मल्टिप्लाय करा तर येईल 2x मायनस a, आणि याला इकडे मल्टिप्लाय करा येईल 2x प्लस a. फक्त प्रोपोर्शनॅलिटी विचारलंय, तर प्रोपोर्शनॅलिटी काय यायला पाहिजे सर? प्रोपोर्शनॅलिटी यायला पाहिजे सी ऑप्शन. हा एक चांगला क्वेश्चन आहे बघा. काय म्हणतोय सर क्वेश्चन म्हणतोय बेटा की एक रेक्टँग्युलर लूप आहे आपल्याकडे, त्या रेक्टँग्युलर लूपला मी आतमध्ये घेऊन चाललोय मॅग्नेटिक फील्डच्या, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी आतमध्ये, आपण रेक्टँग्युलर लूपला आतमध्ये घेऊन चाललोय, आणि आपल्याला विचारलंय की EMF इंड्यूस आणि टाइमचा ग्राफ काय असेल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले एकदम सोपा प्रश्न आहे, काही लोड घ्यायचं नाही अजिबात. बघा हे जे रॉड आहे, हे हॉरिझॉन्टल जे रॉड आहे, या लूपला तुम्ही 4 रॉड पकडू शकतात. हे हॉरिझॉन्टल जे रॉड आहे त्याच्यामुळे EMF इंड्यूस होणार नाही. का नाही होणार? कारण यांची लेंथ परपेंडिक्युलर आहे कोणाला? परपेंडिक्युलर म्हणतो, पॅरलल आहे कोणाला सर? वेलॉसिटीला, बरोबर ना? हे असे चाललेत, फक्त याच्यामुळे आणि याच्यामुळे EMF इंड्यूस होणार आहे. आता जाताना बघ काय होतं बेटा, जाताना याचा काही संबंध नाही है ना, जाताना काही संबंध नाही. हा एक चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? अ रेक्टँग्युलर लूप आहे, ठीक आहे ना, त्याला आपण आतमध्ये घेऊन चाललोय आधी, नंतर बाहेर घेऊन येणार आहे मॅग्नेटिक फील्डच्या, आणि त्यांनी विचारलंय की EMF इंड्यूस काय असेल. मॅग्नेटिक फील्ड काय सर? कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जेव्हा पूर्ण क्लोज लूप असेल त्यावेळेस EMF 0 असतो है ना. पण जर पार्शियल लूप असेल, थोडा आतमध्ये थोडा बाहेर, तर EMF असणार आहे, ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिले या रॉड मध्ये बेटा, या फ्रेम मध्ये आपण 4 तुकडे करू, 1 2 हे 3 आणि 4. हे काही कामाचे नाहीत. का कामाचे नाहीत सर? कारण यांची लेंथ वेक्टर अशी बेटा, लेंथ आणि वेलॉसिटी एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. फक्त कामाच्या लेंथ कुठल्या आहे सर? तर या 2 उभ्या लेंथ कामाच्या आपल्याला. तर इकडची लेंथ काढून टाकतो पहिले. का बरं काढता सर? कारण ती मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहेच नाही सुरुवातीला. तर आता हा जेव्हा लूप आतमध्ये येतोय तेव्हा तुम्ही या एंडकडे लक्ष द्या. हा जो एरिया आहे बघा, मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये जो एरिया आहे, सुरुवातीला एवढा एरिया, नंतर थोडासा आतमध्ये आल्यावर सर थोडासा एरिया वाढून जाईल, वाढेल की नाही? हो सर. आणि काही वेळानंतर तर हा एरिया पूर्ण येऊन जाईल बेटा, हा पूर्ण आतमध्ये येऊन जाईल. म्हणजे सुरुवातीला मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय, आतमधला मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय, तर मॅग्नेटिक फ्लक्स कमी करायचा प्रयत्न असणार आहे. कमी करायसाठी सर करंट कसा लागेल? तर करंट असा लागेल. आलं लक्षात? म्हणजे बॅटरी मी अशी रिप्लेस करू शकतो. म्हणजे सुरुवातीला बेटा इनिशियली फक्त मला सांगा EMF कसा असेल? तर EMF जो आहे ना सर, अशी बॅटरी असेल, ठीक आहे. आणि याचा व्हॅल्यू किती असेल? BLV असेल, त्याचा काही विषय नाही कारण तो रॉड आहे. जेव्हा लूप पूर्ण आतमध्ये जाईल त्यावेळेस तर काही विषय नाही सर, EMF इंड्यूस 0 असेल. जेव्हा तो बाहेर येईल, थोडंसं नीट लक्ष द्या, बाहेर येताना जर तुम्ही बघितलं तर हे चित्र असेल बाहेर येताना. तर बाहेर येताना हा जो आतमधला एरिया आहे बघा, जिथे मॅग्नेटिक फील्ड आहे तो एरिया पकडतो आपण फ्लक्स साठी है ना. इकडच्या एरियाचा काही काम नाही. आता हा जो एरिया आहे, हा इकडचा जो एरिया आहे ना सर, तर तो एरिया काय होतोय? वाढतोय का कमी होतोय? तर तो एरिया कमी होतोय सर, कारण हा लूप बाहेर चाललाय, तर कमी होतोय. तर आपण त्याला वाढवायचा प्रयत्न करू, मॅग्नेटिक फील्ड वाढवायचा प्रयत्न राहील, तर करंटची दिशा ही राहील. काही डाऊट आहे का? करंटची दिशा अशी असली पाहिजे? नाही सर, काही डाऊट नाही. करंटची दिशा अशी म्हणजे बेटा आपली बॅटरी कशी असेल? बॅटरी अशी असेल है ना, बॅटरी अशी असेल तरच आपला करंट कसा जाऊ शकतो सर? तरच आमचा करंट असं जाऊ शकतो, बरोबर आहे. याचा अर्थ फायनली मी म्हणतो, फायनली काय येणार आहे?
सर फायनली जे आहे ना, फायनली हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असेल. याचा अर्थ मॅग्निट्यूड तर सेम असेल सर, पण डायरेक्शन अपोजिट असेल. डायरेक्शन म्हणजे करंटचं डायरेक्शन किंवा ईएमएफ ला कन्व्हेन्शन आपण ज्याला आपण म्हणतो. तर सी आणि डी काढून टाक. का बरं काढून टाकायचं? कारण सी आणि डी मध्ये त्याचं मॅग्निट्यूड बदलते बघा, मॅग्निट्यूड नाही बदलत. इकडे थोडी टाइमनुसार थोडी ईएमएफ वाढतोय, तो सेमच राहणार आहे, बीएलव्ही राहणार आहे. इकडच्या दोघांपैकी कोण बरोबर आहे? तर तसं तर दोन्ही बरोबर आहे ना, कारण पूर्वी सुरुवातीला एक ईएमएफ आहे, नंतर निगेटिव्ह ईएमएफ आहे. आता सुरुवातचा पॉझिटिव्ह आणि नंतरचा पॉझिटिव्ह आपल्याला काय माहिती? तर यांनी प्रश्नामध्ये तर द्यायला पाहिजे होतं आयडियली की हा ए आहे आणि हा बी आहे, आणि सर आम्ही ए आणि बी, म्हणजे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की हा ए आणि हा बी आहे आणि आम्ही व्ही ए बी म्हणतोय, पण तसं काही दिलेलं नाहीये त्यांनी. मग काय करायचं नीट लक्ष द्या. कारण सुरुवातीला मॅग्नेटिक फ्लक्स वाढत होता, गरीब मॅग्नेटिक फ्लक्स हा आतमध्ये येत असताना, पण हा जो ईएमएफ आहे ना बेटा, तो या फ्लक्सला कमी करायचा प्रयत्न करतोय. म्हणून त्या ईएमएफला आपण निगेटिव्ह पकडलं. म्हणून काय पकडलं? निगेटिव्ह पकडलं. आणि हा बाहेर जाताना सर फ्लक्स काय होत होता? कमी होत होता है ना, आणि हा वाढवायचा प्रयत्न करतोय, हा इकडचा ईएमएफ. म्हणून आपण या ईएमएफला काय पकडलं बेटा? पॉझिटिव्ह पकडलं. याचा अर्थ जे करेक्ट आन्सर आहे ते यायला पाहिजे बी. ओके सर. त्याच टाईपचा हा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न पण तसाच आहे. एका स्क्वेअर लूपला आपण 20 सेंटीमीटर आतमध्ये घेऊन चाललो, 0.6 टेस्ला आहे. आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विचारलेलं आहे की व्होल्टेज आणि टाइमचा ग्राफ कसा असेल. सुंदर प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले जर तुम्ही लक्ष द्यायला गेले तर हे ग्राफ काढून टाकायचे. कारण ना बेटा, एकतर तो बीएलव्ही राहतो किंवा झिरो राहतो, दोन तिसरा राहू शकत नाही. ठीक आहे ना. चला आता बघू आपण, एक तर कॉन्स्टंट किंवा झिरो बघू आपण. सुरुवातीला जोपर्यंत हा असा जाईल, जोपर्यंत हा असा येत नाही, तोपर्यंत बीएलव्ही राहणार. याच्यात काय डाऊट आहे का? त्याच्यात काहीच डाऊट नाही सर, काहीच डाऊट नाही. आता आपण बघितलं होतं. आणि सगळ्यात पहिले फ्लक्स काय सर? फ्लक्स वाढतोय तर हा फ्लक्स कमी करायचा प्रयत्न करेल. म्हणजे पहिले निगेटिव्ह पाहिजे बेटा, पहिला निगेटिव्ह पाहिजे. जर तुम्ही बघायला गेलं तर डायरेक्ट माझा आन्सर सी येतं, पण मी व्हेरीफाय करणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले करंट कसा फ्लो करणार आहे सर? तर करंट आता असा फ्लो करायला पाहिजे, कमी करायचा आहे म्हणजे करंट या डायरेक्शनला फ्लो करायला पाहिजे. फ्लक्स त्याला कमी करायचा आहे, फ्लक्स कमी करायचा या डायरेक्शनला, म्हणजे सर अशी बॅटरी यायला पाहिजे. ओके. हा बीएलव्ही बेटा. तर आता बीएलव्ही आहे तरी किती ते बघावं लागेल आपल्याला. बी किती आहे? मॅग्नेटिक फील्ड दिली का आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड दिली 0.6. 0.6 इंटू लेंथ किती सर माझ्याकडे? लेंथ आहे 5 सेंटीमीटर. 5 इंटू 10⁻², आणि इंटू व्ही दिलाय का? व्ही दिलाय सर 1 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे 10⁻². म्हणजे हे किती आलं? हे आलं सर 3 इंटू 10⁻⁴ है ना वोल्ट. तर हा पीक व्होल्टेज येणार आहे, हा कॉन्स्टंट पीक व्होल्टेज आहे. ठीक आहे ना. पण हा निगेटिव्ह मध्ये का घेतला? तुम्हाला कारण सांगितलं मागच्याच प्रश्नामध्ये. आता काय होणार आहे ना बघा, हा एज हे किती डिस्टन्स आहे सर? हे 5 सेंटीमीटर आहे. आणि पुढच्या 15 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे जोपर्यंत इथे हा येतोय, हा किती डिस्टन्स झाला सर? हा टोटल जर तुम्ही बघितला, या इकडच्या एंडनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, हा जो एंड आहे ना याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, तर हा सर हा 15 सेंटीमीटर आहे. तर 15 सेंटीमीटर पर्यंत कुठल्याही पद्धतीचा ईएमएफ इंड्यूस होणार नाही, कारण पूर्णच्या पूर्ण लूप जो आहे तो कशामध्ये आहे सर? तो मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये. तर बघा इथे झिरो दिसतोय का तुम्हाला? हा झिरो दिसतोय का ईएमएफ इंड्यूस? येस सर. त्याच्यानंतर काय होईल सर? त्याच्यानंतर हा लूप बेटा परत बाहेर जायला लागेल, हा लूप परत बाहेर जावं लागेल. आणि जेव्हा बाहेर जायला लागेल तर त्यावेळेस ती बॅटरी कशी बनते? आता मगाशी दाखवलं तुम्हाला, ती अशी बॅटरी बनेल है ना. कारण सर हा एरिया काय होतोय? तो कमी होतोय. मॅग्नेटिक फ्लक्स वाढवायचा प्रयत्न असणार आहे. मॅग्नेटिक फ्लक्स कसा वाढेल सर? करंटची दिशा अशी पाहिजे. म्हणजे आता इथे परत बीएलव्ही येणार आहे, म्हणजे हा येणार आहे बघा हा. ठीक आहे. डी नाही, सी. हा प्रश्न बघा काय म्हणतोय सर? प्रश्न आपल्याला विचारले ए आणि बी च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. वायर मधून करंट जातोय आणि ए आणि बी च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स विचारलाय. मगाशी आपण एक प्रश्न केला होता, त्या प्रश्नामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर काय होतं सर? ही वायर होती, हा करंट आहे है ना, आणि ही वायर आहे बेटा, म्हणजे हा रॉड आहे असा होता तो. आणि याच्या अक्रॉस आपण बघितलं होतं कुठला प्रश्न सर? हा प्रश्न बघा आपण घेतलेत का? आपण 2 रॉड घेतलेले आहेत. 2 रॉड कुठले? एक हा रॉड घेतलाय मी आणि एक हा रॉड घेतलाय, बरोबर आहे की नाही? हो सर. या 2 रॉडचं कंबाईन करून काढला होता, पण एका रॉडसाठी असं लिहू शकतो ना, बीएलव्ही लिहू शकतो. याच्यामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे? या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे? तर एक मोठा फरक असा आहे की जो आहे
की मॅग्नेटिक फील्ड आहे ना सर इथे नॉन युनिफॉर्म आहे. मगाशी जी आहे ना बेटा, मगाशी असा रॉड होता ना, म्हणून या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला सगळीकडे रॉडच्या अक्रॉस आहे ना मॅग्नेटिक फील्ड सेम होती, म्हणून मी डायरेक्ट लिहू शकायचो BLV. पण इथे काय प्रॉब्लेम आहे ना, इथे प्रॉब्लेम असा आहे की इकडचा मॅग्नेटिक फील्ड वेगळा, इकडचा मॅग्नेटिक फील्ड वेगळा, इकडचा मॅग्नेटिक फील्ड वेगळा, इकडचा मॅग्नेटिक फील्ड वेगळा. बरोबर आहे. म्हणून मला इंटिग्रेशन करण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला वाटत असेल सर इथे EMF इंड्यूस तरी का व्हावा, तर तो यासाठी व्हावा कारण तुम्ही लेंथ बघितली तर याची लेंथ अशी आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे सर, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, तिन्ही म्युच्युअली काय परपेंडिक्युलर आहे. तर मग याला काही करायचं नाही, याला बेसिक इंटिग्रेशनचा फंडा, छोटासा एलिमेंट घेतो मी, छोटासा तुकडा घेतो बेटा, छोटासा तुकडा घ्या. किती लेंथचा आहे सर हा, dx लेंथचा तुकडा घ्या आणि किती डिस्टन्स, x डिस्टन्स दूर वायर पासून. मग छोटासा जो EMF आहे, छोटासा जो EMF आहे याला DE म्हणू, त्याला काय लिहू शकतो मी, त्याला लिहू शकता सर तुम्ही B इंटू DX इंटू V. मग इथे इज इक्वल टू येईल, याचं इंटिग्रेशन करावं लागेल मला, टोटल EMF पाहिजे असेल तर इज इक्वल टू B ला काय टाकू शकतो इथे, इंटिग्रेशन लिहू आपण. B म्हणजे काय सर, म्यू नॉट I अपॉन 2πx असंच येणार आहे ना, म्यू नॉट I अपॉन 2πx इंटू DX इंटू V. बरोबर. याचं इंटिग्रेशन करा, इथे येईल सर EMF इज इक्वल टू, इथे काय येणार आहे बेटा, इथे म्यू नॉट, हे सगळं कॉमन येईल, dx अपॉन x काय येणार आहे, इथे लॉग येईल है ना, लॉग येईल. तर मी इथे लिहितो बघा, म्यू नॉट I अपॉन 2π इंटू V. इथे लिमिट टाकावं लागेल आपल्याला, कुठून तर कुठे लिमिट आहे सर, हा D आहे, हा D पासून तर कुठे व्हॅरी करतोय, हा पॉईंट काय सर, हा D प्लस L आहे. इकडचा पॉईंट काय सर, D प्लस L, हा D आहे आणि हा D प्लस L आहे. तर D पासून तर D प्लस L पर्यंत टाका सर, आणि याचं इंटिग्रेशन काय आलेलं आहे, याचं इंटिग्रेशन आलंय बेटा लॉग x. मग याचं येऊन जाईल, एवढं काही लोड नाही याचा, याला डायरेक्ट येऊन जाईल. काय येईल सर, EMF इज इक्वल टू यायला पाहिजे म्यू नॉट I अपॉन 2π इंटू V लॉग ऑफ काय येईल बेटा, लॉग ऑफ D प्लस L अपॉन लॉग ऑफ D प्लस L अपॉन D. सर डिव्हिजन मध्ये का घेतलं, डिव्हिजन मध्ये यासाठी घेतलं कारण लॉग A मायनस लॉग B असतो, लॉग A अपॉन B. ठीक आहे, आलं लक्षात. ओके सर. आता आपल्याला हे बघायचंय की एखाद्या रॉडला जर सर आपण रोटेट केलं, असं सर्क्युलर पाथ मध्ये जर याला रोटेट केलं, बघा हा एंड मी फिक्स करतो आणि याला असं रोटेट करू आपण, तर रोटेट केल्यानंतर सुद्धा EMF इंड्यूस होतो. तो कसा होतो, किती होतो ते आपल्याला बघायचंय. सगळ्यात पहिले मी काय म्हणतो की या रॉडला आपण O पॉइंटला फिक्स करू आणि A पॉइंट हा याचा दुसरा एंड आहे, एक एंड फिक्स केला आणि दुसरा एंड फ्री सोडला. आता याला बेटा आपण कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर ओमेगा वेलॉसिटी दिली. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या सर, EMF का इंड्यूस होईल, सांगतो काय इंड्यूस होईल. बघ कुठला पण जर तू इलेक्ट्रॉन बघितला, तर सपोज मी इथला इलेक्ट्रॉन बघितला, हा रॉड कसा चाललाय सर, हा रॉड असा चाललाय, हा जर रॉड असा चाललाय याचा अर्थ इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी ही झाली बेटा, इलेक्ट्रॉन सर असा जाणार आहे. जर इलेक्ट्रॉन असा गेला तर पॉझिटिव्ह चार्ज कसा जाईल, पॉझिटिव्ह चार्ज अपोजिट डिरेक्शनला जाईल. ओके सर, कळालं. मग आता जर पॉझिटिव्ह चार्ज अपोजिट डायरेक्शनला गेला तर त्याचा फोर्स कसा लागेल इलेक्ट्रॉनवर. सर असं बघा, मॅग्नेटिक फील्ड कशी पकडतो मी, मॅग्नेटिक फील्ड पकडली आतमध्ये है ना, सपोज मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये रिजन, या आतमध्ये एक्झिस्ट करते या रिजन मध्ये. मग आता मी असं मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आणि इलेक्ट्रॉनचं मोशन असे, ठीक आहे. फोर्स कसा लागला बघा बरं, फोर्स सर या बाजूला लागेल, राईटला लागेल. बरोबर. मग राईटला फोर्स लागला म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन पळाले राईटला, म्हणजे राईटला आला निगेटिव्ह चार्ज आणि लेफ्टला काय आला सर, पॉझिटिव्ह 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 चार्ज. हे आपण मागेच डिस्कस केलं, याच्यात नवीन काय आहे का, नाहीये सर. पण आता मला हे सांगा का इथे जो EMF इंड्यूस होईल त्याला BVL लिहू शकतो का, BLV, तर बिलकुल लिहू शकत नाही. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की हा जेव्हा त्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरेल ना, तेव्हा असा सर्क्युलर आर्कचा एरिया सबटेंड करेल. सर्क्युलर आर्कचा एरिया म्हणजे मला काय म्हणायचंय की हा जो एरिया सबटेंड करेल ना, तो हा एरिया सबटेंड करेल बेटा. हा पिझ्झा सारखा एरिया आहे सर्क्युलर आर्कचा. अच्छा, थोडा इथे गेला तर सर हा करेल असा. त्यांनी काय फरक पडतो सांगतो लवकरच. मगाशी जे आपण डेरिवेशन केलेलं रॉडसाठी, जेव्हा रॉड असा मूव्ह करत होता तेव्हा हा जसा जसा पुढे जातो ना, तसा सर हा रेक्टँग्युलर एरिया स्वीप करतो. रेक्टँग्युलर एरिया केल्यामुळे आपण फाय इज इक्वल टू काय लिहिलेलं तिथे, BLX लिहिलेलं, आणि मग डिफरन्शिएट केल्यावर ते BLV येतं. तर ते फक्त तेव्हा जेव्हा रेक्टँग्युलर स्वीप करतोय तेव्हा. मग आता काय करायचं, आता काय करायचं बघ मी सांगतो. सगळ्यात पहिले मला सांगा, जर मी हा अँगल थीटा पकडला,
कुठल्याही मोमेंटला सपोज एवढा आपण या पॉइंट पासून या पॉइंटला गेलो, असं जर गेलो तर एवढा आपण एरिया स्वीप केला. तर मला सांगा फ्लक्स किती आहे. तर फ्लक्स येणार आहे सर, फ्लक्स येईल मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया, बरोबर. अँगल 0 पकडतो मी, है ना. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल 0 पकडतो, कारण एरिया वेक्टर आतमध्ये पकड आणि मॅग्नेटिक फील्ड पण आतमध्ये. आता बेटा मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जो हा एरिया असतो, एरिया ऑफ द आर्क, तो किती असतो सर. तर तो असतो हाफ इंटू आर स्क्वेअर थिटा. हे सर्क्युलरला पण बघितलंय, बेसिक मॅथ्सला बघितलंय, सगळीकडे बघितलंय, एरिया ऑफ द सर्क्युलर आर्क. मग जर तुला इतकं कळालं, मग फॅरेडे लॉ नुसार जर मी याला डिफरन्शिएट केलं तर मला ईएमएफ येऊन जायला पाहिजे. डी फाय बाय डी टी इज इक्वल टू ईएमएफ चं मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय येईल. आता जर तुम्ही बघायला गेलं तर बी आर स्क्वेअर आणि 2 हे दोन्ही बदलत नाहीये. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. आर म्हणजे रेडियस किंवा रॉडची लेंथ, ती पण कॉन्स्टंट आहे. आर म्हणजे ही लेंथ, ती पण कॉन्स्टंट आहे सर. काय बदलतंय, थिटा बदलतंय. मग मी याला असं लिहू शकतो बघा, हाफ बी आर स्क्वेअर डी थिटा बाय डी टी. जे डिफरन्शिएशन मधून कॉन्स्टंट टर्म मी काय केले, बाहेर काढले. याचा अर्थ मला ईएमएफ इंड्युस्ड मिळाला. महत्वाचा फॉर्म्युला मला मिळालेला आहे, हा आलेला आहे हाफ इंटू बी आर स्क्वेअर ओमेगा. डी थिटा बाय डी टी म्हणजे काय सर, ओमेगा. आलं लक्षात. अजून गोष्ट एक आहे बेटा, काय आहे सर, एक की हा जो हाफ बी आर स्क्वेअर ओमेगा, याला बऱ्याच ठिकाणी असं लिहितात, हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. इथे एल काय आहे सर, तर एल म्हणजे रॉडची लेंथ आहे. आलं लक्षात. येस सर. अजून दुसरी गोष्ट अशी, याला मी असं पण लिहू शकतो बघा, ऍक्च्युअल हा कोणाकोणामधला पोटेन्शियल डिफरन्स आहे सर, हा ओ आणि ए मधला आहे. म्हणजे मी लिहितो व्हीओ मायनस व्ही ए इज इक्वल टू हाफ इंटू बी इंटू एल स्क्वेअर ओमेगा. कुठल्याही पॉइंटच्या अक्रॉस जर मला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा आहे, कुठल्याही 2 पॉइंटच्या अक्रॉस, तर मला हा फॉर्म्युला लावता येईल. तुम्ही जर बोलले सर, काय बोलले तुम्ही, जर कुठला पण एक पॉइंट घे बेटा, तुम्ही बोलले हा सर मी बी पॉइंट घेतला, बी पॉइंट बरं का, हा ओ पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. सर जर मला व्हीओ मायनस व्हीबी पाहिजे असेल, काय पाहिजे असेल मला, व्हीओ मायनस व्हीबी, तर मी काय लिहायला पाहिजे, तर तू लिहायला पाहिजे, सपोज जर ही मी लेंथ पकडली बेटा, ही लेंथ पकडली मी एल डॅश लेंथ पकडली, ठीक आहे. तर मी लिहायला पाहिजे व्हीओ मायनस व्हीबी इज इक्वल टू हाफ इंटू बी इंटू एल डॅश स्क्वेअर इंटू ओमेगा. आलंय लक्षात. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे रेफरन्स काय आहे, रेफरन्स आहे ओ. म्हणजे हा काय सर, जिथे त्याला हिंज केलेला आहे, जिथे याला फिक्स केलेलं आहे ना बेटा, त्या रॉडला ज्याच्या अबाउट रोटेशन होत आहे ना, त्याला आपण रेफरन्स पॉइंट पकडलाय व्हीओ. जर तू म्हणशील की मला असं करायचंय सर, कसं, व्हीबी मायनस व्ही ए, कसं व्हीबी मायनस व्ही ए, आणि इकडची लेंथ पकड, सपोज इकडची लेंथ पकड एल डबल डॅश आहे, है ना, एल डबल डॅश घे. तर मग असं लिहू शकतो का मी सर, व्हीबी मायनस व्ही ए इज इक्वल टू हाफ इंटू बी इंटू एल डबल डॅशचा स्क्वेअर इंटू ओमेगा. तर असं लिहिता येत नाही. का लिहिता येत नाही, कारण रेफरन्स कधी पण, रेफरन्स कुठून बघायचा, इकडून बघायचा, ओरिजिन पासून, किंवा जिथे बांधलाय ना रॉड तिथून. आलं लक्षात. याच्या रिस्पेक्ट मध्ये बी चा काढता येईल, याच्या रिस्पेक्ट मध्ये ए चा काढता येईल, याच्या रिस्पेक्ट मध्ये अजून दुसऱ्या कोणाचा काढता येईल, मात्र या दोघांचा डायरेक्ट काढता येत नाही आपल्याला. मग सर दोघांचा कसा काढायचा, दोघांचा काढता येतो बेटा, त्यासाठी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. पण इथपर्यंत तुला कळालंय का की कसा ईएमएफ इंड्यूस होतो. हो सर कळालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण काही प्रश्न सॉल्व्ह करू आता. पहिला प्रश्न बघा, याच पॅटर्नवर प्रश्न आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला विचारलंय की व्हीए मायनस व्हीसी सांग, व्हीए मायनस व्हीसी. ठीक आहे. हा रॉड असा फिरतोय आणि रॉड फिरत असताना ही लेंथ दिली मला, ही लेंथ किती दिली सर, ही लेंथ एल आहे, आणि ही लेंथ किती आहे, ही लेंथ आहे 3L. प्रश्न नीट वाचा, तुम्हाला कळून जाईल. आता काय करायचं बघा, तर या पॉइंटच्या अबाउट हा रोटेट करतोय, काही प्रॉब्लेम नाही. आपण आधी बघू की चार्जेस कसे येत आहेत, चार्जेस कुठे पॉझिटिव्ह आणि कुठे निगेटिव्ह. सगळ्यात पहिले हा कसा चाललाय सर, सी पॉइंटला बेटा, सी पॉइंटला इथे इलेक्ट्रॉन चालले असतील, बरोबर आहे, सी पॉइंटला, आणि ए पॉइंटला सर इलेक्ट्रॉन असे चालले असतील. मग आपण फोर्स बघून घेऊ. इलेक्ट्रॉन जसे चालले तर इलेक्ट्रॉन असा फोर्स आहे, रॉडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या अपोजिट पकडला आपण, है ना, मॅग्नेटिक फोर्स काढायला. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये म्हणजे इथे यायला पाहिजे निगेटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉनवर फोर्स इथे राईटला, म्हणजे इथे काय आला सर, पॉझिटिव्ह चार्ज. आलं का लक्षात. त्याचप्रमाणे इथे बघतो,
इकडे सर इलेक्ट्रॉन असे असे चालले म्हणजे तुला पॉझिटिव्ह चार्जची मुवमेंट अशी घ्यावी लागेल. याचा अर्थ तुला दिसतंय का त्या राईट हँड पाम नुसार बाहेर फोर्स येतो इलेक्ट्रॉनवर. याचा अर्थ सर इथे निगेटिव्ह चार्ज जमणार आहे. म्हणजे जर मला हे कळालं बेटा एकदा तर मी डायरेक्ट लिहून टाकतो. तुम्हाला जर प्रोसेस कळाली तर कुठला एंड निगेटिव्ह येणार आहे आणि कुठला पॉझिटिव्ह येणार आहे ते मला कळून गेलेलं आहे. मग आता काही करायचं नाहीये. आता एक एक इक्वेशन लिहित चालतो मी. बघा नीट लक्ष द्या. मी लिहितो व्हीओ मायनस व्हीए. व्हीओ मायनस व्हीए किती येणार आहे सर? हाफ इंटू बी इंटू एल स्क्वेअर ओमेगा. त्याच पद्धतीने व्हीओ मायनस व्हीबी करू शकतो. तो किती येणार आहे? हाफ इंटू बी इंटू ही लेंथ पकडायची ओ पासून किती येणार आहे? 3L इंटू स्क्वेअर ओमेगा. मला पाहिजे काय? व्हीए मायनस व्हीबी पाहिजे. आता व्हीए मायनस व्हीबी इथून काढू शकतो मी. काढू शकतो की नाही? कसं काढायचं सर? सांगतो कसं काढायचं. एक काम करून टाक बेटा तू. व्हीए मायनस व्हीबी जर पाहिजे असेल तुला, ठीक आहे ना, व्हीए मायनस व्हीबी जर पाहिजे असेल तर काय करतो? इकडे मी असं लिहू शकतो. बघा याला असं लिहू शकतो का? इथून निगेटिव्ह मल्टिप्लाय करून. बघ मला काय म्हणायचं नीट लक्ष दे. व्हीए मायनस व्हीओ प्लस व्हीओ मायनस व्हीबी. अरे असं करू शकतो का मी? व्हीए मायनस व्हीबी ला असं लिहू शकतो का? लिहू शकता सर. व्हीए बघा व्हीए मायनस व्हीबी डायरेक्ट ना माहिती. मग मी कसं लिहिलं? व्हीए मायनस व्हीओ प्लस व्हीओ मायनस व्हीबी प्लस व्हीओ मायनस व्हीबी. सो दॅट हे व्हीओ कॅन्सल होऊन जाईल. एकदम बरोबर सर. आता व्हीए मायनस व्हीओ काय? व्हीए मायनस व्हीओ काय? तर व्हीए मायनस व्हीओ हा व्हीओ मायनस व्हीए हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. म्हणजे इथे येणार आहे मायनस हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. आलं इथपर्यंत? आलं सर. प्लस हे किती बेटा? हाफ इंटू 9L स्क्वेअर बी ओमेगा. म्हणजे हे जर तुम्ही बघायला गेले तर हे यायला पाहिजे 9 मधून 1 गेले 8/2 म्हणजे 4BL स्क्वेअर ओमेगा. हे आन्सर पाहिजे. तुम्हाला दिसत असेल की ए हायर पोटेन्शियलला आहे आणि आता हा बी नाही आहे. इथे काय होता? सी होता ना. हा मी बीच्या जागी सी करून टाकाल. मला सी म्हणायचंय. तिकडचा पॉईंट सी दिलाय त्यांनी. तर इथे सी करून टाका आणि इकडे सी करून टाका. एक अजून आयडिया आहे माझ्याकडे. काय आयडिया आहे सर? सपोज तुला आता हे एवढं मायनस वगैरे करायला कंटाळा येत असेल. बघ एनिवे तुला कळालं ना की या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. कारण दोन्ही सेम पोटेन्शियल आहे. म्हणजे दोघांचं पोटेन्शियलचं साईन सेम आहे. निगेटिव्ह आहे ना. म्हणजे डिफरन्स करावं लागेल. जर अपोजिट पोलॅरिटी वाले असते इथे मायनस इथं प्लस तर डिफरन्स घेताना ऍड करावं लागलं असतं. एवढं तर बुद्धी तुला असेल. तर फक्त इथं एवढा विषय येईल की सर आन्सर निगेटिव्ह येईल. व्हीए जास्त आहे का व्हीसी जास्त आहे? व्हीए मायनस व्हीसी मायनस 4BL स्क्वेअर ओमेगा येऊ शकतो किंवा प्लस 4BL स्क्वेअर ओमेगा येऊ शकतो. तर मी म्हणतो व्हीए जास्त आहे. का बरं व्हीए जास्त आहे? यासाठी व्हीए जास्त आहे कारण व्हीओ मायनस व्हीए व्हीओ मधून जर व्हीए वजा केला तर येते हाफ BL स्क्वेअर. मात्र व्हीओ मधून जर व्हीसी वजा केला तर येते किती? 9BL स्क्वेअर ओमेगा बाय 2. याचा अर्थ या दोघांची वजाबाकी जास्त येते म्हणजे हा कमी असणार आहे. अरे या दोघांची वजाबाकी जर जास्त येते तर हा कमी आहे आणि या दोघांची वजाबाकी जर कमी येते तर हा जास्त आहे. बेसिक बुद्धी आहे तुला? ओके सर आहे, कळालं. हा प्रश्न बघा. मेटॅलिक रॉड ऑफ लेंथ एल. सुंदर प्रश्न आहे, नीट लक्ष दे. मेटॅलिक रॉड ऑफ लेंथ एल इज टाईड टू अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 2L. बघा ही स्ट्रिंग आहे. याची लेंथ किती आहे सर? 2L. आणि मेटॅलिक रॉडची लेंथ किती आहे सर? L. आलं लक्षात? ओके. पुढे म्हणतायत याला रोटेट केलं ओमेगानी आणि स्ट्रिंग इज फिक्स्ड. ठीक आहे. इफ देर इज अ वर्टिकल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड असेल. EMF इंड्यूस विचारतायत. EMF इंड्यूस. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथे पण तेच लागणार आहे. EMF इंड्यूस कुठे? अक्रॉस द एंड्स ऑफ द रॉड. अक्रॉस द एंड्स ऑफ द रॉड. तर इथे आपण काय चूक करतो माहिती आहे का? आपण डायरेक्ट असं फॉर्म्युला लिहू शकतो का? हाफ BL स्क्वेअर ओमेगा. तर बिलकुल लिहू शकत नाही. का नाही लिहू शकत? कारण तुम्हाला काय पाहिजे ना, तुम्हाला एंड्सच्या अक्रॉस पाहिजे. बघा इथे ओरिजिन कोण आहे ते बघा. तर आधी तुम्ही सर हा ओरिजिन आहे. जिथे आपण त्याला फिक्स करतो ना बेटा, ज्याच्या अबाउट रोटेशन होतं ते ओरिजिन आहे. याला म्हणतो मी ए पॉइंट आणि याला म्हणतो बी पॉइंट. ऍक्च्युअल मध्ये पाहिजे मला VA मायनस VB. कळतंय का तुला? काय पाहिजे सर मला? VA मायनस VB. पण आधी मला काय करावं लागेल? VO मायनस VA काढावं लागेल. VO मायनस VA किती येईल? VO मायनस VA किती येणार आहे? आता बघा तुम्हाला आता हे माहिती पाहिजे की कुठला एंड हायर पोटेन्शियल आहे. तर कुठलाही हायरला पकडा, काही फरक पडत नाही. मी VO पकडला हायरला कारण तसंही त्यांनी साईन वगैरे काही दिलेलं नाहीये. मॅग्निट्यूडच दिलेलं आहे ना. साईनचा लोड घेऊ नको तू. VO मायनस VA जर बघितला
तर VO मायनस VA ही लेंथ बघा, हाफ इंटू B इंटू 2L चा स्क्वेअर इंटू ओमेगा. त्याच पद्धतीने VO मायनस VB जर बघितला बेटा तर किती येणार आहे सर? VB साठी ही 3L लेंथ आहे बघ, हाफ इंटू B इंटू 3L स्क्वेअर इंटू ओमेगा. आता जर मला पाहिजे VA मायनस VB तर तू डायरेक्ट करून टाक बेटा. याचा जो मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर आपण कसं लिहितो याला? याला कसं लिहितो सर? याला लिहा तुम्ही VA मायनस VO प्लस VO मायनस VB. मग असं केलं तू तर हे किती येणार आहे? हे 9 मधून 4 गेले है ना, 9BL स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे, 9BL स्क्वेअर ओमेगा बाय 2 मायनस हा मायनस म्हणजे हा VA मायनस VO इथे लिहितोय. हा किती येईल सर? 4BL स्क्वेअर ओमेगा बाय 2. 9 मधून 4 गेले किती आला बेटा? 5BL स्क्वेअर ओमेगा बाय 2. क्लिअर आहे का? क्लिअर आहे. कुठला आन्सर आला सर? आन्सर आलेला आहे डी. ओके, मॅग्निट्यूड मध्ये हेच येणार आहे. आता जर त्यांनी विचारलं तुला की कुठला एंड हायर पोटेन्शियल आहे, ए हायर पोटेन्शियल आहे का बी हायर पोटेन्शियल आहे, तर तुला कसं कळणार? त्यासाठी तुला बघावं लागेल की ओ ला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे का बी ला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. तर बघा पटकन बघून घेऊ. आता यांनी काय सांगितलंय की इथं व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड दिली असेल बघा, व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड. व्हर्टिकल म्हणजे मी कसं पकडतो माहिती का? हा टेबल आहे, अशी व्हर्टिकली खाली असेल मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. आता मॅग्नेटिक फील्ड अशी आहे बेटा, है ना, व्हर्टिकली खाली मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि सर हा कसा चाललाय? हा असा फिरतोय, है ना, हा असा फिरतोय बघा. ही अशी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा असा फिरतोय, असा या बाजूला. तर या बाजूला फिरतोय म्हणजे इलेक्ट्रॉन असं जात असेल, है ना, तो असा चाललाय ना, मग इलेक्ट्रॉन असं जात असेल. इलेक्ट्रॉन असं आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे ना, इलेक्ट्रॉन असा आणि मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, बरोबर. म्हणजे फोर्स कसा जाईल? फोर्स कसा राहील सर? तर फोर्स असा या बाजूला राहील, बाहेरच्या बाजूला. याचा अर्थ हा बी आहे ना बेटा, हा बी निगेटिव्ह होतोय आणि ए काय व्हायला लागला सर? ओ काय व्हायला लागला? पॉझिटिव्ह व्हायला लागला. म्हणजे निश्चितपणे हा ओ पॉझिटिव्ह आहे, हळूहळू करत बी एकदम निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे VA इज ग्रेटर दॅन काय येईल? VB येईल. आलं लक्षात? ओके सर. हा बघा इथे पण तेच विचारले. आता इथे काय विचारले? टोटल लेंथ किती दिली रॉडची? टोटल लेंथ 2L दिली. म्हणजे हा L लेंथ आहे आणि सर हा किती आहे सर? L लेंथ आहे. आता त्यांनी काय विचारले की युनिफॉर्म मॅग्नेटिक बी एक्झिस्ट पॅरल टू द रोटेशन. ठीक आहे, असू द्या. आता ते म्हणतात EMF इंड्यूस बिटवीन 2 एंड्स ऑफ द रॉड. 2 एंड ऑफ द रॉड बघा, हा आपला O पॉइंट आहे कारण याच्या अबाउट फिरतोय. याला A म्हणा आणि याला काय म्हणायचं सर? B म्हणायचं. बरोबर आहे सर? बरोबर आहे. आता तुम्ही बघा, कोणी पण एक पॉझिटिव्ह असू द्या, कोणी पण एक निगेटिव्ह असू द्या, या दोघांचा डिस्टन्स सेम आहे ना, O पासून या दोघांचा डिस्टन्स सेम आहे ना. याचा अर्थ काय होणार आहे सर? याचा अर्थ असा होईल की VA आणि VB काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. मॅग्नेटिक फील्ड वरती आहे, हा असा रोटेट होतोय, बघा. बी कडे लक्ष द्या. बी एंड असा रोटेट होतोय असा, म्हणजे इलेक्ट्रॉन असा जात असेल तर पॉझिटिव्ह चार्ज असा, मॅग्नेटिक फील्ड अशी. म्हणजे फोर्स कसा आला सर? फोर्स या बाजूला आला, इलेक्ट्रॉनवर या बाजूला फोर्स आला. याचा अर्थ हा O आहे ना बेटा, हा O निगेटिव्ह झालाय. आता O काय झालाय सर? निगेटिव्ह झालाय. आणि बी काय झाला? पॉझिटिव्ह झाला. त्याच पद्धतीने तुम्ही A च्या केसमध्ये बघा, हा असा A बाहेर येत असेल बघा, A चा पॉईंट बाहेर येत असेल, असा फिरतोय म्हणल्यावर A बाहेर येतोय म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर येतोय म्हणजे प्लस चार्ज आतमध्ये, आणि सर इथे काय येईल? प्लस चार्ज आतमध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड वरती, म्हणजे फोर्स परत या बाजूला आला. म्हणजे इथे पण काय पाहिजे सर? प्लस चार्ज पाहिजे. कबूल आहे तुला? येस सर. मग आता जर तुला हे कळालं, इथे जर प्लस चार्ज आला, हे तुला जर कळालं, बघा प्रश्न डायरेक्ट पण सुटतो, पण मी तुम्हाला का समजवतोय? तुम्हाला डायरेक्शन काढता यावी म्हणून, है ना. मग आता डायरेक्ट मी म्हणतो की इथे लिहिताना कसं लिहिशील? VA मायनस VO लिहिशील. का? कारण A इज ॲट हायर पोटेन्शियल. किती येणार आहे सर? हाफ BL स्क्वेअर ओमेगा. आणि VB मायनस VO जर तू बघायला गेला तर किती येणार आहे सर? तो पण येणार आहे बेटा हाफ BL स्क्वेअर ओमेगा. याचा अर्थ मी जर VA मायनस VB जर लिहिला ना, तर तो किती यायला पाहिजे सर? जर तुम्हाला प्रमाणे करून बघितलं तर तो यायला पाहिजे बेटा 0. काहीच डाऊट नको. कळालेलं आहे का सर? येस सर. आता बघा, हा पण एक सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय त्यांनी? विचारलंय सिंपल पेंड्युलम आहे, एक बॉब आहे, असा फिरतोय बेटा पेंड्युलम सारखा. त्यांनी विचारलंय मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस अक्रॉस द पेंड्युलम इज. आता पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला हा बघा, हा O पॉइंट झाला तुमचा, है ना, आणि हा A पॉइंट झाला. मला सांगा VOA किती येईल मॅग्निट्यूड मध्ये?
त्याला पाहिजे सर हाफ इंटू बी इंटू एल स्क्वेअर इंटू ओमेगा. बरोबर आहे, बरोबर आहे सर. आता मी असं लिहू शकतो हाफ इंटू बी इंटू एल स्क्वेअर. ओमेगाला काय लिहू शकता तुम्ही व्ही अपॉन एल. अरे ओमेगा काय असतो व्ही अपॉन आर. बरोबर आहे ना. हो सर. म्हणजे एल आणि एल कॅन्सल झाला म्हणजे मी लिहू शकतो किती सर बी एल व्ही बाय 2. हे आहे व्ही ओ ए. आता याला जर मॅक्सिमम राहायचं असेल तर स्पीड मॅक्सिमम पाहिजे. बरोबर आहे की नाही. अरे बरोबर आहे की नाही, कारण मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ आणि 2 काहीच बदलत नाही. आता मॅक्सिमम स्पीड कुठे असेल, मॅक्सिमम स्पीड कुठे असेल, मॅक्सिमम स्पीड इथे असेल. इथेच असेल ना रे. सर्क्युलर शिकला ना रे गाडवा. हो सर शिकलो. ओके सर शिकलो. मग व्ही मॅक्स इथे असेल तर मग इथे काय लिहू शकतो मी बघा बी एल बाय 2. स्पीडला काय लिहू शकतो जर आपण इथून याला रिलीज केलं आणि ही एच हाईट आहे, एच हाईट हा खाली आला तर तुला एक गोष्ट माहिती असेल की याला लिहू शकता सर तुम्ही √2gh. हे माहिती पाहिजे, सर्क्युलर आहे हे. आता सर पण आता एच काय थिटाच्या टर्म मध्ये आन्सर दिले सांगतो. हा एल आहे बेटा, तर हा किती येणार आहे सर, हा येईल एल कॉस थिटा. अरे येईल की नाही, हा किती येईल एल कॉस थिटा. हा एल आहे तर हा एल कॉस थिटा. आणि हा टोटल किती आहे, टोटल आहे सर एल. आणि हा किती आहे सर, हा एल कॉस थिटा आहे. म्हणजे एच किती यायला पाहिजे, एच यायला पाहिजे एल मायनस एल कॉस थिटा. याला लिहू शकतो एच इज इक्वल टू एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. म्हणजे हा किती येतो 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला लाव 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे हा येणार आहे 2l साइन स्क्वेअर थिटा बाय 2. अरे येईल का नाही येणार सर, यायला पाहिजे है ना. तुला सर्क्युलर यायला पाहिजे आधी. मग इथे येईल बेटा bl बाय 2 √2g आणि इथे 2l साइन स्क्वेअर थिटा बाय 2. जर तू बघशील तर 2 × 2 4, 4 आणि तो 2 बाहेर येईल आणि 2 2 कॅन्सल होऊन जाईल. होऊन जाईल ना कॅन्सल. हो सर. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 बाहेर येऊन जाईल म्हणजे साइन थिटा बाय 2. म्हणजे आन्सर काय राहायला पाहिजे बघा 2 नको आन्सरमध्ये, आन्सरमध्ये 2 नको. आणि जीएल काय पाहिजे, जीएलचा रूट आहे बघा, जीएलचा रूट आहे म्हणजे बी आन्सर पाहिजे. आलं का लक्षात है ना. एक्झामिनर एवढा पण क्रूर नाही बेटा. जीएलची पॉवर 3/2 येत नाही, जीएलचा स्क्वेअर येत नाही, जीएलचा रूट येतो. फक्त आता हा 2 कॅन्सल होतो एवढं बघ झालं. करशील का. चांगले प्रश्न आहेत. हा प्रश्न बघा बरं. हा प्रश्न काय म्हणतोय सर, आता याला फिरवलं तू इंड्यूस ईएमएफ बिटवीन द एंड्स. याच्या एंड्स मधला इंड्यूस ईएमएफ काय हे दिसतंय का तुला. याला ओ म्हण आणि याला काय म्हणायचं सर, ए म्हणायचं. VOA काय म्हणायचं, VOA. मग मला सांग बेटा VOA काय येईल. VOA येईल सर डायरेक्ट. बघा शेपनी फरक पडत नाही. याचा फक्त असा आहे ना डिस्टन्स बघायचं, फक्त डायरेक्ट लाईन जॉईन करायची इथून तर इथपर्यंत. हाफ बी एल म्हणजे किती आहे सर 2r. 2r आहे ना, 2r स्क्वेअर ओमेगा. म्हणजे हे किती आलं, हे आलं सर 2br स्क्वेअर ओमेगा. 2br स्क्वेअर ओमेगा. पण मी हे पण विचारेल की कुठला एंड हायर पोटेन्शियल आहे ते सांग, कारण विद्यार्थ्याला पोटेन्शियलच फाइंड करता येणार. नीट लक्ष दे. कुठला पण एक बघू आपण है ना. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सर आतमध्ये, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. आता हा कसा चाललाय बेटा, या पॉइंटला इलेक्ट्रॉन असा चाललाय म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वरती चालला असेल. पॉझिटिव्ह चार्ज जर वरती चाललाय सर तर त्याच्यावर फोर्स बघायचा. हा पॉझिटिव्ह वरती चाललाय आणि हा असा यायला लागलाय, मॅग्नेटिक फील्ड खाली येते म्हणजे फोर्स कसा आला सर या बाजूला. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे जमा होणार आहे. इलेक्ट्रॉन कुठे जमा होईल सर, इकडे जमा होईल. आणि प्लस चार्ज कुठे येईल सर, प्लस चार्ज इथे येईल. कळते का मी कसं काढतो डायरेक्शन. यस सर कळालं. अच्छा हे जे आहे हे मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं बेटा है ना, हे मॅग्निट्यूड लिहिलंय. आलं लक्षात. यस सर लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इन डिटेल मोशनल ईएमएफ आणि रोटेशनल ईएमएफ कव्हर केलेला आहे. तुला काही कमेंट डाऊट फीडबॅक असेल तर बिंदास कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन कर, मी रिप्लाय करेल. अभ्यास करत राहा. पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स. करत राहा अभ्यास. ऑल द बेस्ट.